तत्वजिज्ञासेचा सूत्रपात. परंतु संशयाच्या या अग्निकल्लोळात पहिल्या भोळ्या भावनेच्या भुसांचा पाय सापडण्याचा हा सुतोवाच होत असताच माझ्या निष्ठेला लवकरच मिळणाऱ्या वर उल्लेखलेल्या तत्वाच्या भक्कम पायाचाही सूत्रपात झाला. तत्वविचारांचा उदय माझ्या मनात करणारा गुरु म्हणजे माझे ज्येष्ठ बंधूच होत. कारण माझ्या वडिलांना किंवा माझ्या भोवतालच्या कोणालाच वेदांताचा छंद नसे. व्यासंग तर नव्हताच, पण माझ्या वरिष्ठ बंधूंचा ह्या त्यांच्या 17व्या-18व्या वर्षाचे वयातही वेदांताचे ग्रंथ वाचण्याकडे, योगादिकांचा अभ्यास करण्याकडे भारी ओढा असे. मला अगदी पहिला असा वेदांत ग्रंथ वाचलेला आठवतो तो यावेळेस त्यांनी विकत घेतलेला ग्वाल्हेरचे श्री जठार यांनी लिहिलेला स्वानंद साम्राज्य हा. माझ्या बंधूंनी तो मला बळेबळे वाचावयास द्यावा. त्याची सुंदर बांधणी, साम्राज्य या शब्दास माझ्या आवडत्या राजकारणीय कल्पनांचा येणारा वास, वडील बंधूंचा आग्रह आणि कोणत्याही विषयात कोणाच्याही मागे न पडण्याची आकांक्षा, या सर्व प्रवृत्तींच्या बळे मी तो ग्रंथ वाचला. काही प्रकरणं फारच आवडली, पण तो माया शब्दाचा काथ्याकूट आणि त्याहूनही त्या ब्रह्म शब्दाचा ब्रह्मघोटाळा त्या वयात मला त्या विषयापासून अधिकच दुराविण्यास काय तो उपयोगी पडला. ते दुराविणे असलेली बंधने तोडून नव्हे, तर प्रबळ जिज्ञासेची आणि संस्कारांची नवीन आतुर साखळी माझ्या बुद्धीच्या गळ्यात पक्केपणी बांधून दिवसेंदिवस त्या विषयाच्या अनेक उपांगांवरती अद्भुत चमत्कार, सत्य की असत्य यावर बडेजावी मिळवणारे भोंदू की साधू, सोवळे ओवळे पदोपदी धर्म धर्म म्हणून बोकाळलेल्या रूढी त्याज्य की अत्याज्य, केवळ आचार कोणते आणि खरे धर्म कोणते, फार काय देवाचं अस्तित्व की नास्तित्व, असल्या विषयांवर माझ्या बंधूंशी, माझ्याहून वयाने वा ज्ञानाने वडील असणाऱ्यांशी आणि समवयस्कांशी उघड वादविवाद सारखे चालू लागले. त्यात ज्या ग्रंथांचे आधार त्यांनी द्यावेत ते खुडून काढण्यासाठी का होईना, पण मी ते ग्रंथ वाचून विवंचून त्यातील खोड्या काढण्यात गर्क होई आणि अनायसेच त्या विषयांचे चिरंतन मर्मही हळूहळू माझ्या मनावरही ठसत जाई. माझ्या भोळ्या भावनेला पोथ्या पुराणातील काल्पनिक वा पुष्पित वाक्ये पण रसाळ आख्याने डोळे मिटून वाचण्यात जे समाधान येत असे, ते समाधान आता त्यात जरी सापडेना, तरी तत्वज्ञानाच्या ग्रंथातील गंभीर संवादात आणि प्रयोगात माझी बुद्धीही गुंगून गेली असता माझी प्रबुद्ध भावना दिवसेंदिवस अधिकाधिकपणे विकास पावू लागली. कालक्रमाने ज्या थोड्या पुढेमागे घडलेल्या पण विषयासंदर्भापुरत्या येथेच उल्लेखनीय श्रेयस्कर आहे अशा आणखी काही गोष्टी येथेच सांगूया. माझ्या वडील बंधूस साधूंच्या संगतीचा मोठा नाद. कोणीही राख फासलेला वा जटा वाढवलेला पाहिला की ते त्याच्या नादी लागले. अशा कित्येक जणास त्यांनी जेव्हा पुढे घरी योगक्षेमाची अतिशय अडचण पडली, तेव्हाही प्रत्यही शेर दूध काय पाजावे, फळे काय द्यावी, सेवा काय करावी, त्यात काही सत्पुरुषही असत. पण त्यांच्यातील अनेकांनी माझ्या बंधूंच्या भोळ्या आणि सरळ स्वभावाचा लाभ घेऊन त्यास कित्येकदा साफ फसवावे. म्हणजे मी त्यांचा उपहास करून त्यास सतवावे, त्यांनीही कित्येकदा फसलो म्हणून मानावे. पण पुन्हा राख किंवा जटा दिसली की त्या मठीत आमचे बाबा रंगून जाऊन मला सांगण्यात आलेच म्हणून समजावे की तात्या, ते दुसरे सोड, पण हा मात्र सिद्ध पुरुष, एकदा चल तू त्याच्याकडे. कित्येकदा मी जाई अशाकडे. एक बुवाजी तर स्पष्टपणे आठवतात मला. तेही सच्छिलच असत, पण अगदी साधारण. नाशिकला मी तेव्हा शिकावयास गेलो होतो. पंचवटीच्या रामाच्या धर्मशाळेतील एका कोंदट दगडी खोलीत ते पूजा अर्चा मांडून बसत. मधून काही ब्राह्मणांच्या पंक्ती करीत. बाबांची धारणा ही की हा पैसा देव त्यास इच्छा मात्रे देतो. बाबांनी त्यास बरेच दिवस आपले गुरुपद अर्पिले होते. मी जाण्याआधीच माझा परिचय बाबांनी त्यास पुष्कळ करून दिला होता आणि मलाही त्यांचा परिचय केवळ अर्वाचीन रामदास अंतर्ज्ञानाने तुझी भावी थोरवी जाणून तुला आणण्याचा फार आग्रह करतात
असा करून दिलेलाच होता. शेवटी कोण्या शुभमुहूर्ती मी त्यांच्याकडे गेलो. मला पाहताच फार प्रसन्न झाले. हा मुलगा कोणीतरी थोर पुरुष होणार, अत्यंत शुभलक्षणी, असे त्यांनी म्हणावे. कितीही निरीक्षून परीक्षून पाहिले तरी मला शिवाजी करणारे रामदास पण त्यांच्यात लवलेश आढळेना. माझ्या राजकीय प्रवृत्तीला मधाचं बोट लावण्यापलीकडे त्यास रामदास म्हणून मला परिचित करण्यात बाबांचा दुसरा काही हेतू नसावा असं मला वाटू लागलं. दोनदा तीनदा मी इंग्रजांच्या जाचातून भारतास मुक्त करण्यासाठी सशस्त्र युद्धावाचून दुसरा उपाय नाही असे अगदी उतावीळ वादही घातले. पण प्रत्येक समयी त्यात तू प्रथम पडू नयेस, प्रथम ईश्वराचे अधिष्ठान ते येथे संपादावे, म्हणजे अर्थातच त्यांच्या ब्राह्मण भोजन प्रसंगी पाने मांडावी, वाढावे, प्रत्यही मठीत राबावे. नंतर आपणहून सर्व होईल. हे सर्व त्यांचे पालुपद बहुतेक गोसाव्या बैराग्यांचे दर्शनात गेलो असता हेच आढळलं होतं. राजकारणाचे ज्ञान मुळीच नाही. चर्चा करताच भयभीत होऊन निरोप देत. जाता जाता प्रसाद म्हणून हा ईश्वराचे अधिष्ठानाचा भ्रमाचा भोपळा काय तो आमच्या हाती देऊन कोणी म्हणत, देवाची ती इच्छा, घडा भरेल तेव्हा घडेल. म्हणजे मी उसळून म्हणावं की चोरांचे राज्य ती देवाची इच्छा आणि आम्हा सर्वांची त्यांचं राज्य उलथून टाकण्याची ही प्रवृत्ती काय कोणा राक्षसाची इच्छा? जर सर्व करता करविता देव, तर ही देवाचीच, किंबहुना ही इच्छा आम्हात उदय पावली हीच गोष्ट तो घडा भरल्याचीच साक्ष का समजू नये? देवाची आत्ता अशी इच्छा झाली असं का मानू नये? ज्या काळचे हे वृत्त लिहिले जात आहे त्या काळापासून माझी प्रवृत्ती क्रांतिकारक कार्यक्रमाकडे वेगाने होत चालली होती. तेव्हा इथे त्यावेळचे विचार आणि चळवळी यथावत वर्णिल्या पाहिजेत. यास्तव येथेच हेही स्पष्टपणे पुन्हा एकदा सांगून टाकीत आहे की ते क्रांतिकारक विचार आणि चळवळी आजच्या काळीही अनुकरणीयच आहेत, म्हणून त्या ग्रंथील्या असे कोणीही समजू नये. केवळ काय घडले आणि कसे नि का घडले हेच इथे सांगणे आहे. त्यातील प्रत्येक किंवा एकंदर घटनेचे समर्थन नव्हे. माझ्या इंग्रजी शिक्षणाचा आरंभ. मराठी 5 इयत्ता भगूरच्या शाळेत झाल्यानंतर मी घरच्या अडचणीमुळे 1.5-2 वर्ष भगूरला घरीच होतो आणि तेवढ्यात मुख्यत्वे स्वतःच्या बुद्धीने इंग्रजी 2 इयत्तांपर्यंत शिकलो. एकंदरीत मला गणिताची फारशी आवड नसे. त्या विषयात जरी मी कॉलेजपर्यंत अनुत्तीर्ण असा केव्हाच झालो नाही, तरी पण त्याची आवड अशी नसे. माझ्याबरोबरीची भगूरची मारवाड्यांची मुले तोंडच्या हिशोबात फार प्रवीण असत. प्रत्यही विक्रीचा त्यांचा व्यवसाय. त्यामुळे तोळा मासा गुंज, पायली मण खंडी यांचे तोंडचे हिशोब ते तडातड सोडवीत. मी कविता, लेख, इंग्रजी इत्यादी विषयी लौकिक पावे. तेव्हा येता जाता त्यांनी माझ्यावर आपली श्रेष्ठता स्थापण्यासाठी तोंडच्या हिशोबाचे ब्रह्मास्त्र सोडावे आणि मला ते उत्तर चटकन न आले की त्या मुलांच्या वडील माणसांनी खो खो हसून म्हणावं, काय सावरकर, तुम्ही म्हणे मोठे बुद्धिमान विद्यार्थी आहात, पण हा साधा हिशोब येईना. आमचा मुलगा पहा, काय तुमच्या त्या कवितांनी इंग्रजी मॅटकॅट जाळायचंय. म्हणजे मला पाण उतारा झाल्यासारखं वाटावं आणि मीही टोचून त्यास म्हणावं, अहो माझ्याहून तर काय, पण न्यायमूर्ती रानड्यांहूनही तुमचा मुलगा श्रेष्ठ आहे. कारण न्यायमूर्तींना देखील जिऱ्यामिऱ्यांची विक्री इतकी बरोबर नि झटपट करता येणार नाही. मग यालाच हायकोर्टाचा जड्ज करा की एकदाचा. इथेच मला ज्या अशा एका दुसऱ्या भयंकर परीक्षेस पुढे एकदा तोंड द्यावे लागले तिचीही गंमत सांगून टाकतो. माझे एक अगदी जवळचे नातलग असत. त्यांची बुद्धी खरोखरच फार तीक्ष्ण आणि विकासार्ह असे. पण अगदी लहान क्षेत्रातच तिला कोंडून पडावे लागल्याने ती खुरटलेली असे. त्यामुळे तिला स्वतःच्या वैभवाचं प्रदर्शन करण्यास तिच्या त्या ज्ञानाच्या झोपड्यातील किडूक-मिडूकासच येता जाता मिरवण्या वाचून दुसरी सोयच नसे. त्यांना नाशिक तालुक्याचा भूगोल तोंड पाठ येई. ही पारंगतता त्यांची ज्ञानाची मुख्य कसोटी असे. इतर सर्वांची ज्ञानं या कसोटीनेच ते पारखीत. त्यांच्या लहान विद्यार्थ्यासही नाशिक तालुक्याच्या भूगोलात ते पटाईत होताच त्यांच्या युनिव्हर्सिटीचे ग्रॅज्युएट म्हणून ते समजत. आणि मी इंग्रजी शिकू लागलो
म्हणून त्यांच्या शिष्यापेक्षा मोठा विद्वान झालो नाही, हे सिद्ध करण्याकडे त्यांचा सदोदित ओढा असे. मी चांगला मॅट्रिकमध्ये गेलो असता एकदा त्यांच्याशी कोणत्याशा धार्मिक का राजकीय विषयावर संवाद झाला. त्यांची मते खुडली गेल्यामुळे ते चिडले आणि दुर्दैवाने त्याच वेळेस माझ्या तोंडून जगातील निरनिराळ्या देशांची नावे त्या विषयांसंबंधी उदाहरणं म्हणून निघताच ते ओरडून म्हणाले, "बस बस, मला तूच भूगोलाच्या गप्पा सांगू नकोस. मॅट्रिकमध्ये गेली म्हणजे म्हणे जगाचा भूगोल मुले शिकवतात. अरे तुला जगाचा भूगोल येतो म्हणतोस, पण माझे हे मराठीतील 3ऱ्या इयत्तेतील चिमुकले शिष्य देखील तुझी फजिती उडवतील." असे म्हणत त्यांनी त्यांच्या एका बजरबट्टूस सांगितले. "विचारा त्याला 1-2 प्रश्न." त्या मुलानं ताडकन मला विचारलं, "तुम्हाला जगाचा भूगोल येतो ना? सांगा पाहू, दारणा नदीच्या काठच्या गावांची नावं, नाहीतर काजवा नदीच्या काठची गावं तरी." या लहान सहान खेडवळ नद्यांच्या काठची गावं सांगण्याचा हा प्रश्न जर कोणत्याही युनिव्हर्सिटीच्या परीक्षापत्रात येईल, तर बिचाऱ्या मॅट्रिकवाल्यांची तर काय, पण BA वाल्यांची बोबडी वळल्या वाचून राहणार नाही. मी तर चुप्पच बसलो नि हसू लागलो. तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी ती गावं ताड ताड पाठ म्हणून टाकली. नि ते गुरुजी माझ्या या पराजयाने भूगोल विषयकच नव्हे, तर राजकारण वा धर्मकारण विषयक वादही करण्याचा माझा अधिकार छिनावला गेला असं घोषित करते झाले. ज्याला दारणा नदीच्या काठची गावे येईनात, त्याला राजकारण ते काय कळणार नि धर्मकारण ते काय कळणार. विद्वत्तेच्या परीक्षेची मूर्ख कसोटी. खेडेगावातून हा अनुभव मला आणि बहुधा खेडेगावापेक्षा अधिक पुढे जाऊ न शकलेल्या पुष्कळ BA, MA वर वारंवार आलेला आहे. या खेडवळांची एखादे आडदांड कोडे किंवा ज्ञानोबाची मेख ठरलेली असायची आणि त्या एका मेखेवर जगातील झाडून सारी विद्वत्ता केव्हा सुळी दिली जाईल याचा काही नियम नसावायचा. कोणी मोठा शिकलेला दिसला की हे कोडे त्याला मोठ्या छद्मी विनयानी त्या अडाण्यानी कोण्या शहाण्यानीच घातलेच म्हणून समजावे नि त्याचं उत्तर मुळीच वा लवकर आलं नाही की त्या मोठ्या शिकलेल्याची सारी विद्वत्ता कुचकामाची ठरलीच. कोणी मोठा ज्योतिषी आला, सूर्यमालांचे नि ग्रहमालांचे वेध घेतो, पण जर त्याची खरी कसोटी या एकाच प्रश्नावर लागणार असेल की अहो, ती दूरच्या आकाशातील ताऱ्यांची एवढी गणितं करता, तर प्रथम माझ्या या घरावर किती कौलं आहेत ती सांगा बघू, तर तो ज्योतिषी काय रडेल, "अहो, या हातावरच्या घरावरील कौले किती हे तुम्हा सटकन सांगता येईना आणि तुम्ही त्या अपार आकाशातील अमुक तारे मोजले नि तमुक मापले म्हणून गप्पा झोकता." अशा हशास त्यास बळी पडलेच पाहिजे. त्यांच्या दारिद्र्याच्या दुःखद जाणीवेस क्षणभर विसरण्यास जसे ते कथिली वा पितळी दागिने उपयोगी पडतात, तसेच त्यांच्या अज्ञानाच्या जाणीवेस भूल पाडण्यास आणि ज्ञानाच्या आढ्यतेचे तकलादी समाधान का होईना, पण ते तेवढे तरी भोगण्यास त्या बिचाऱ्या खेडवळास ही कोडी या मेखी अशा उपयोगी पडतात. हेही एका अर्थी ठीकच आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी की विद्वत्तेच्या परीक्षेची ही विक्षिप्त कसोटी आमच्या खेड्यातून काय ते आढळते असे नसून, अशी एक विक्षिप्त पद्धती पूर्वी मोठमोठ्या राजसभातूनही विद्वत्तेची कसोटी लावण्यास उपयोजली जात असे. असे त्यावेळच्या अनेक ग्रंथांमधून दिसते. एखादा पंडित एखादे मत स्थापू वा अजिंक्यपत्र घेऊन निघाला की त्याला प्रतिद्वंदी विद्वानांकडून असे वाटेल ते प्रश्न विचारण्यात येत. मग त्या मताशी व त्या विशिष्ट शास्त्राशी त्याचा संबंध असो नसो. शंकराचार्य मंडन मिश्र वादात प्रतिपाद्य विधेय होते, कर्मकांड की ज्ञानकांड श्रेष्ठ, मोक्षद. पण त्या वादात शंकराचार्य जेते की मंडन हे ठरवण्यासाठी शंकराचार्यांना प्रश्न घालण्यात आले कामशास्त्राचे. भूमितीच्या किंवा बीजगणिताच्या प्रश्नपत्रिकेत उपमा आणि उत्प्रेक्षा या अलंकारात भेद काय, किंवा होमर आंधळा होता की डोळस, हे प्रश्न विचारल्या जाण्या इतकेच हे सुसंगत होते. त्याहूनही कठीण प्रसंग केव्हा केव्हा गुजरे. उदाहरणार्थ, रामानुजाचार्यांच्या वेळच्या अजिंक्यपत्र घेऊन निघालेल्या एका पंडिताविषयी असं घडलं. दिवसा मशाल पाजळीत आणि त्या योगे सर्वत्र अज्ञान अंधकार भरलेला असून मीच एक ज्ञानदीप आहे असे सुचवीत जैष्णू पंडित राजसभेत येत.
तेथील प्रतिद्वंद्वी पंडित त्यांच्या विद्वत्तेशी झोंबी खेळताना असेही प्रश्न घालीत की चार चार अशा प्रख्यात गोष्टी कोणत्या, की त्या जयिष्णू पंडितास जगातील यच्चयावत चौकड्या तोंड पाठ म्हणाव्या लागत. ब्रह्मदेवाची तोंडे चार, दिशाचार, वेदचार, पुरुषार्थचार, आश्रमचार, वर्णचार, युगेचार, दशरथाचे पुत्रचार, विष्णूच्या भुजाचार असा सारखा पाढा चालायचा. शेवटी गाढवाचे पाय चार इथपर्यंत तो पोचे की नाही यासंबंधी काही ग्रंथाधार सापडत नाही. बरे, जर का या पाढ्यातून एकदा चार गाळला आणि तो प्रतिद्वंदी पंडितास आठवला की त्या बिचाऱ्या जयिष्णू पंडिताची इतर विद्वत्ता कितीही उच्चतर असली तरी त्याची मशाल बुझलीच आणि अजिंक्यपत्राचा आशादीप विझलाच म्हणून समजावे. एका दृष्टीने असे आचार आणि दुसऱ्या दृष्टीने असे पोकळ पांडित्य एका बाजूस, तर त्याची कसोटीची ही विक्षिप्त रीत दुसऱ्या बाजूस. मागे सांगितल्याप्रमाणे मी इंग्रजी 2 इयत्ता घरीच शिकलो. नंतर वयाच्या 13व्या वर्षाच्या आसपास मला वडिलांनी इंग्रजी शिकण्यासाठी नाशिकला धाडलं. माझे वडील बंधू पूर्वीच नाशिकला शिकत असत. मी ज्या दिवशी नाशिकला शिकावयास जाणार त्या दिवशी माझ्या लहान सवंगड्यास आणि शेजाऱ्या पाजाऱ्या प्रेमळ गावकऱ्यास मी दूर जाणार म्हणून फार वाईट वाटले. मजवर त्या बालवयातही लहान मोठे अनेक स्त्री पुरुष निस्सीम प्रेम आणि भक्ती करीत. त्यांना सोडताना मलाही फार वाईट वाटलं. त्यापैकी काही तर मला नाशिकपर्यंत पोचवावयास आले. नाशिकला त्यावेळी शिवाजी स्कूल नावाची पुण्याच्या एका रानडे विद्वांस प्रभूती मंडळींनी अलीकडेच वाढवलेली एक शाळा होती. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलप्रमाणेच ती राष्ट्रीय बाण्याची होणार आहे म्हणून तिचे संस्थापक म्हणत आणि काही विद्यार्थ्यांना त्या उपमेस पूर्णोपमा करण्याचा मोह साहजिकच सुटे. जर पुण्याचं न्यू इंग्लिश स्कूल तसं हे नाशिकचं शिवाजी स्कूल आहे, तर या त्या पुण्याच्या स्कूलच्या संस्थापकाप्रमाणे नाशिकच्या स्कूलचे संस्थापकही नाशिकचे विष्णूशास्त्री चिपळूणकर असलेच पाहिजेत. या बातम्या ऐकून मी या नव्या राष्ट्रीय शाळेतच जाण्याचं ठरवलं. त्यातही हायस्कूलमध्ये मला घरच्या अभ्यासाच्या वशिल्यावर तिसरीत घेतीलच असे दिसेना. त्या राष्ट्रीय शाळेतही माझी परीक्षा घेण्यात आल्यानंतर इंग्रजी तिसरीत बसवलं. नाशिकला यावेळी ज्या ठिकाणी कानड्या मारुतीपाशी मी आणि बंधू राहत होतो तिथं त्यांच्या वळणातली मंडळी जमे. ती माझ्या पुढची इंग्रजी 6वी-7वीतली आणि वयानी मोठी असलेली, पण त्यांच्या आणि माझ्या प्रवृत्तीत आणि रुचीत मोठाच विरोध पडे. चैन, नाटकं, गाणी बजावणी, बाष्कळ चकाट्या यातच त्यांचा सारा वेळ जाई. म्हणजे ते काही अगदीच बदमाश नसत, पण शाळेतील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शेवटच्या पातळीवर जो उनाड आणि शंखपणा आढळतो त्यातले ते असत. पण माझी प्रवृत्ती अगदी निराळी पडे. अभ्यास, व्यायाम आणि वाचन यात माझा दिवस रेखलेला असे. उरे तो वेळ राजकारणी चर्चेत घालवण्याची मला आवड, पण त्यांच्यात मला तसा कोणीही सापडेना. मला त्या शिकल्या सवरल्या नागरिकांपेक्षा माझे ते भगूरचे खेडवळ मित्रमंडळच अधिक ज्ञानी, देशभक्त, सत्संगी आणि राजकीय चर्चेत अधिक मर्मज्ञ असे. त्यामुळे नाशिकला बरेच महिने माझे मन अगदी झुरणीस लागल्यासारखे उदासीन असे. माझे वडिलांचा मला नि माझा त्यांना फार लळा. त्यामुळे ते पंधरवड्याकाठी आम्हास भेटण्यासाठी नाशिकला येत. त्यावेळी मी डोळ्यात पाणी आणून त्यांची वाट पाहत बसावे. ते असे तो 2 दिवस आनंदात जावेत. ते परतून भगूरला जाऊ लागले की पुन्हा तळमळ लागावी. काही दिवस आम्ही दोघा बंधूंनी हाताने स्वयंपाक करून खावे नि शाळेत जावे. पुढे ते जमेना म्हणून खानावळीत गेलो. पण माझा स्वभाव अशा कामी फार लाजरा असे आणि खानावळीत तर मागितल्या वाचून कोणी वाढणार नाही. त्यामुळे प्रथम कितीतरी दिवस मी अर्ध उपाशीच असे. त्या गंगारामच्या खानावळी आम्ही अधिक पैसे देणार. आमच्यासाठी केलेल्या त्या लुसलुशीत पोळ्या कितीतरी खाव्याशा वाटत, पण मागण्याची लाज. हवी का काय म्हणून त्या वाढप्याने दरडावून विचारले की पटकन नको म्हणून जावे, म्हणजे तो वाढप्या संतुष्ट होई, नाहीतर जळफळत मला सतावू पाही. खानावळीत ही अडचण म्हणून व्यायाम घेतल्यानंतर माझ्या बंधूंनी मला एका प्रसिद्ध हलवायाच्या येथे जिलबीचा उकाडा लावला. पण त्या काळी नाशिकला
ब्राह्मणाने उघड हलवायाच्या इथे जिलबी खाणं हे अगदी निंद्य समजले जाई. जरी छपून पुष्कळजण तिथे खात, तरी उघड कोणी सहसा खात नसे. पण मला त्यात काही एक चुकतेसे वाटेना. मी माझ्या सहाध्यायासमक्ष त्या अन्नव्यवहाराचेच समर्थन करावे. अन्नानी जातच बाटते, या समजुतीचा मी त्या वयातही सारखा उपहास करी. ज्या शिवाजी स्कूलात मी तिसरीत बसलो, त्यातच मी लगेचच 3-1 महिन्यात चौथीतही गेलो. तेथील शिक्षक वर्गाचा माझी एकंदर टापटीप, चापल्य, बुद्धी आणि बहुश्रुतता पाहून माझ्यावर फार लोभ जडला. त्यांच्या शाळेचा हायस्कूलवर पगडा पाडण्यासारखा झाला तर हा विद्यार्थी होईल, अशा आशेने त्यांनी मला ममतेने वागवावे. मलाही त्या शाळेचा फार अभिमान वाटे. त्या शिक्षकांना मी भगूरला असताना केलेल्या कविता आणि लिहिलेले लेख दाखवले. ते त्यांना इतके पसंत पडले की त्यावेळी नाशकास निघत असलेल्या नाशिक वैभव नावाच्या वर्तमानपत्राचे संपादक श्रीयुत खरे, एक मुखत्यार वकील, यांच्या कानावर त्यांनी ती गोष्ट घातली. त्यांनीही मला वा वा, फार छान म्हणून वाखाणलं. पण इतक्या उत्तेजनासरशी मला त्यांच्या पत्रातच एक लेख लिहावा अशी आकांक्षा उत्पन्न होऊन मी हिंदू संस्कृतीचा गौरव अशा कोणत्याशा मथळ्याचा एक लेख श्री खरे यास धाडला. तो पाहून तर ते चकितच झाले. तो माझा नसावा असेही त्यास एकदा वाटले. पण शिक्षक मंडळींनी तो मीच लिहिल्याची ग्वाही दिली. तेव्हा संपादकीय म्हणूनच नाशिक वैभव पत्रात अग्रलेखाचे स्थानी तो लेख त्यांनी 2 अंकातून मिळून संपूर्ण दिला. नाशिक वैभवातील त्या लेखातील ते तेजस्वी विचार आणि त्या साधारण वर्तमानपत्रातील नेहमीच्या भाषेहून निराळी अशी एक प्रबळ भाषाशैली लगेच उमटून दिसली. जो तो लेख कोणाचा म्हणून विचारी. थोड्याशा प्रमुख गृहस्थास तो शिवाजी स्कूलचा एक 14 वर्षाच्या विद्यार्थ्याचा आहे हे ठाऊक झाले होते. याच थोड्याशा मंडळीत नाशिकचे लोकसेवा पत्राचे कर्ते आणि प्रसिद्ध नाटककार अनंत वामन बर्वे हेही होते. शिवाजी स्कूलची चालक मंडळी श्रीयुत रानडे, श्रीयुत जोशी, श्री बर्वे हे तिघेही पुण्याचे. लोकसेवा हे पुणेरी चळवळीचे नाशिकचे मुखपत्र होते. नाशिकच्या गणेशोत्सवास लोकमान्यांचे वळण देण्याच्या कार्yi त्या स्वतः मेळे काढून, राजकीय पदे करून, व्याख्याने देऊन श्री बर्वे यांनीच फार खटपट केली. शिवाजी उत्सव प्रभृती राष्ट्रीय पक्षाच्या चळवळीत तेच प्रमुख असत. गणेशोत्सवातील त्यांची काही पदं ऐकण्यात मी अगदी तल्लीन होत असे. 1-2 चरणं तर मला अजून आठवतात. स्वामी आम्ही एकदा होतो या महीचे, अनुभवतो परिदास्य हे सांप्रत परक्यांचे. अमुचे दिव्य ज्ञान जे सकल जगा पुरले, त्यातून आता काहीही आम्हाच न चौरले. दुसऱ्या एका संस्कृतानुवादित पदातील चरण तर अजूनही मी गुणगुणत असतो. मूर्त जगन मंगला कुठे, तुझ स्नाना लागी बघू जला. आश्रय देऊनी कुठे, ठेवू तुझ आधारची तू जगताला. नाशिकच्या सार्वजनिक चळवळी पुढे लवकरच स्थापन होणाऱ्या आमच्या मित्रमेळ्याचे हाती पडून त्या जाज्वल्य वळणावर जाण्यापूर्वीच त्यास लोकमान्यांच्या राष्ट्रीय वळणापर्यंत आणून सोडण्याचे कार्य प्रमुखतः श्री अनंतराव बर्वे हेच करत होते. माझ्या बरोबरीची इतर मुलं गंगेवर उनाडक्या करीत हिंडत असताना मी एकटा या गणपतीच्या मेळ्याची पदे ऐकण्यात आणि राजकारण्याची व्याख्याने, सभा, चर्चा यामधून बोलावणे नसले तरी कसेबसे जाऊन गुपचूप श्रवणाचा भाग घेण्यात व्यग्र झालेला असे. नाशिकला आल्यापासूनच्या या पहिल्या 10-12 महिन्यात माझ्या प्रवृत्तीचे असे कोणतेही मंडळ मजभोवती गोळा झालेले नव्हते. मी एकटाच सर्व पाहात, सर्व ऐकत, मनाशीच अनेक बेत योजित असे. अशावेळी श्री बर्वे यांच्याशी माझ्या शिक्षकांनी एक अत्यंत होतकरू कवी, लेखक आणि विद्यार्थी म्हणून करून दिलेल्या परिचयाने मला हवा होता अशा अनेक समारंभातून आणि संस्थातून माझा प्रवेश होण्यास सुलभ झाले. माझे पहिले प्रकट वक्तृत्व. श्री बर्वे यांच्या परिचयाचा पहिला लाभ हा झाला की त्याच वेळी नाशिकच्या वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने होणाऱ्या त्या वर्षाच्या चढाओढीत मीही भाग घ्यावा असे त्यांनी माझे मनात भरवून दिले. माझा अर्ज श्रीयुत बर्वे यांच्या सांगण्यावरून अवधी संपल्यानंतरही सभेने घेतला.
मी माझे भाषण लिहून शिवाजी स्कूलच्या शिक्षक मंडळीस दाखवले होते. अर्जाच्या दुसऱ्या की तिसऱ्याच दिवशी माझी पाळी आली. मुलांच्या विषयात त्यांची विशिष्ट अशी फार तर 3-4 मुख्य विधेये असू शकणार. एकाच विषयावर अनेक वक्ते असले म्हणजेही तत्संबंधी विधेये पुन्हा पुन्हा येतच जाणार. त्यामुळेच अशा चढाओढीत पहिल्या दोघा-तिघा वक्त्यांची भाषणं होताच शेवटच्यांची भाषणे ती पहिल्या इतकी चांगली असली तरी चर्वित चर्वणासारखी श्रोत्यास भासू लागणारच. हा ठराविक अनुभव. आणि माझा अर्ज अगदी शेवटी गेलेला. त्यामुळे त्या विषयावरील सर्व इच्छुक बोलून गेल्यावर माझी पाळी आलेली. तेव्हा भाषण रंगणं कठीण असेच सारेजण म्हणत होते आणि श्रोते सारखे जाण्याच्या आधीची गडबड करण्यात गुंतले होते. पण माझी 10-15 वाक्य होताच एकदम छाप पडल्यासारखं झालं. भाषण फारच उत्तम वठले. जिकडून तिकडून वाहवा होऊ लागली. शेवटी परीक्षकांनीही निर्णय लगेच सांगितला. पण त्याआधी त्यांच्यात काही कुजबूज झाली. शेवटी माझा क्रमांक पहिला लागला. समारोपाच्या भाषणात श्रीयुत बर्वे यांनी परीक्षकात काय कुजबूज झाली ते सांगूनही टाकले, की आत्ता सर्वांच्या शेवटी ज्यांनी भाषण केले, अर्जात त्याचा अर्ज सर्वांच्या खाली होता. पण खाली असोनी सकला वरी होय तो की, या पंडितांच्या उक्तीप्रमाणे तो सगळ्यांच्या वर आला. त्या कुमाराचं भाषण इतकं चांगलं आहे की परीक्षकास ते भाषण अशा लहान मुलांनी लिहिलेले असणे शक्य नाही असा प्रबल संशय यावा. जरी तो निबंध दुसऱ्याने लिहिला असता तरी देखील तो पाठ करून इतक्या वक्तृत्वपूर्ण रीतीने बोलून दाखवणं हीही कला त्या कुमाराच्या वक्तृत्व शक्तीच्या गौरवास पुरेशी होती. पण मी आणि शिवाजी स्कूलच्या बहुतेक संचालकांनी हा निबंध त्यांनीच लिहिला इतकेच नव्हे तर असे अनेक उत्कृष्ट निबंध तो लिहित असून त्यापैकी काही वर्तमानपत्रात प्रसिद्धीही पावले आहेत हे जेव्हा सांगितले तेव्हा परीक्षकांना अधिक आनंद झाला. त्याची मोहक मूर्ती, लहान वय आणि त्या मानाने कोणासही कौतुकास्पद वाटावी अशी अलंकृत भाषा, शास्त्रशुद्ध निबंध पद्धती आणि अस्खलित वक्तृत्व ह्या गुणांचा जो गौरव आपण सर्वांनी आज केलाय, त्यामुळे योग्य तितकेच उत्तेजन पावून हे गुण दिवसेंदिवस अधिकाधिक वाढविण्याची प्रवृत्ती त्या कुमारात उत्पन्न होईल अशी मला आशा आहे. मी वक्तृत्व कला कशी कमावली? हेच भर सभेत झालेले माझे पहिले सार्वजनिक भाषण. माझ्या वक्तृत्वास जेव्हा ते अगदी कोवळे, लुसलुशीत रोप होते, तेव्हा असे उत्तेजनाचे पहिले चुळकाभर पाणी घालण्याची दया ह्या नाशिकच्या वक्तृत्व सभेने केली. मला आता अनेक विद्वानांकडून आणि संपादक वर्गाकडून वारंवार विचारण्यात येते की आपण वक्तृत्व कला कशी साध्य केलीत, ते एका निबंधात लिहून काढावे. माझ्या या पहिल्या प्रकट भाषणाचे आधीच, माझ्या वयाच्या 14व्या वर्षाचे आधीच मला वक्तृत्व कला येण्यास काय काय साधने उपयोगी पडली ते थोडक्यात येथेच सांगितले असता त्याविषयी अधिक काही सांगण्याची फारशी आवश्यकता उरणार नाही. कारण माझ्या ज्ञानार्जनाचे आणि कार्यव्यापृत्वाचे क्षेत्र पुढे जसजसे विस्तृत होत गेले तसतशी हीच साधनं विस्तृत होत गेली. इतकंच काय ते, त्याचा विस्तार वाढला पण प्रकार बहुधा तोच राहिला. मी 12-13 वर्षाचे संधीसच वक्तृत्व कला या विषयावरची 2 मराठी पुस्तकं वाचली. इतकंच नव्हे तर त्यांच्यात निबंध कसे असावे, विषय प्रवेश, विषय विवेचन, पूर्व पक्ष उत्तर पक्ष, खंडन मंडन, संकलन, समारोप इत्यादी निरनिराळ्या ग्रंथकारांच्या निरनिराळ्या पद्धतीतील नावांची तुलना करून पाही. तशा पायऱ्यांनी निबंध लिही. प्रथम असा पद्धतशीर निबंध लिहिण्यास शिकणेच उत्तम. जसे प्रथम ओळीने सप्तसूर शिकणेच उत्तम. मग आपण गायक झालो म्हणजे त्या सुरांची उलटी पटाईत सुलटी वाटेल तशी सुरेल मिश्रणं करू शकतो. तसंच एकदा विषयाची मांडणी पद्धतशीर कशी आणि का असते ते मर्म कळले नि हात बसला की मग निबंध पद्धतशीर त्या मूल नियमांचा क्रम आपण हवा तसा बदलू शकतो. किंवा एखादी नवीनच पद्धती आणि नवीनच शैली पसरवणारी अपूर्व प्रतिभाही एखाद्यात विकसित होते. पण मूळ निबंध हा वक्तृत्वाचा दुय्यम भाग. वक्तृत्वाचा आत्मा म्हणजे भावना.
विषयाशी स्वतःचे तादात्म्य झाले पाहिजे. ते स्वतःला इतकं पटलं पाहिजे की ते दुसऱ्याला पटविण्यावाचून चैनच पडू नये. यास्तव निबंध किंवा व्याख्यान लिहून काढण्यापेक्षा ते मूलतःच जेव्हा मी केवळ व्याख्यानीच जातो, भाषण करू लागतो, तेव्हाच माझं वक्तृत्व अधिक सरस उठतं. कारण जसजशी भावना उद्दीप्त होते, तसतशी भाषाशैली, वाग्गती, आवेश, मुद्राविष्कार आणि अभिनय सहजगत्या यथावत प्रकट होत जातात. पण ही तन्मयता यथावत प्रकट होत जाण्यास ज्या भाषेतून ती प्रकट व्हावयाची, तीवर इतके प्रभुत्व हवे की ते शब्द, अलंकार आणि वचनं ही सर्व भावनांच्या मागोमाग अश्वामागे जशी चाकं, तशी सत्वर, सलील आणि सहज धावत चालली पाहिजेत. मी लहानपणापासून अनेक कविता, सुभाषिते पाठ केलेली असत. बखरी, निबंधमाला इत्यादी ग्रंथातील उत्तम उतारे लिहून काढी आणि माझ्या निबंधात तशी सुटसुटीत किंवा संमिश्र आणि संक्लिष्ट वाक्ये यथास्थली रचून घालण्याची सवय करी. विशेषतः गद्यात वाक्य न तोडता त्याच्या सहज गतीतच पद्यातील सुंदर अवतरणे गुंफून देण्याची मला फार आवड असे. परंतु भावना, भाषाशैली, अभिनय, वाग्गती इत्यादी साधनांनी वक्तृत्व खुलून उठते हे जरी खरे असले, तरी ते खरोखरच परिणामकारी, प्रबळ आणि दुर्जय करावयाचे असेल तर मुख्यतः त्या विषयासंबंधीचाच नव्हे, तर पुष्कळशा अवांतर ज्ञानाचाही भरपूर साठा जवळ असला पाहिजे. मला वाटतं माझ्या वक्तृत्वाचा अमोघ परिणाम जो अनेकांवर होत आला, तो बहुधा त्या त्या प्रसंगाच्या वयाच्या आणि विषयाच्या मानाने आणि मजजवळ या तदुपकारक ज्ञानाचा भरपूर साठा असे त्यामुळेच होय. या विषयावर काय सांगू अशी लेखणीची मागचे टोक तोंडात चघळीत बसणारी चिंता मला केव्हाच भासली नाही. तर बहुधा या विषयावर काय लिहू नि काय नको हीच व्यक्त होऊ पाहणाऱ्या विचारांची आणि माहितीची लेखणीच्या टोकाशी चाललेली धक्काधक्की बंद करता करता त्रासलेली चिंताच मला बहुधा भासत आली. याचे कारण लहानपणापासूनचे माझे विविध आणि अश्रांत वाचन, मनन आणि निरीक्षण. सारांश: माझ्या वक्तृत्व कलेला अद्यापी प्रतिभेचे तेजस्वी पाठबळ निसर्गताच मिळाले होते. तरीही बव्हंशी नैसर्गिक देणगी असलेली ती प्रतिभाही काही अंशी प्रयत्नांनीही विकसित होणारी असल्यामुळे माझा अभ्यास, वाचन आणि मनन या प्रयत्नाधीन गुणास संपादण्याचा मी सतत प्रयत्न केला. म्हणूनच तिच्यात जो काही अमोघ, भरीव, प्रबळ आणि अजेय परिणामकारकपणा आलेला दिसतो, तो येऊ शकला. सारांश वक्तृत्वाचे काही घटक जरी उपजत देणगीनेच मला प्राप्त झाले होते, तरी त्याचा विकास करून, कमावून त्यांना कलेचे लालित्य प्राप्त करून देण्यास्तव मी प्रयत्नही तसेच केले. मात्र ज्ञान जे संपादी ते मुख्यतः ज्ञानासाठीच संपादी आणि वक्तृत्वाला त्याचा जो उपयोग झाला तो माझ्या ज्ञानलिप्ततेचा सहज दुय्यम परिणाम. त्याप्रमाणे हेही सांगण्यासारखे आहे की मला लहानपणी कवितेप्रमाणेच वक्तृत्व कलेचेही शिक्षण तर राहोच, पण त्या गुणास सहानुभूतीचे उत्तेजन देणारा देखील कोणी मिळाला नाही. उलट माझ्या बहुतेक समवयस्कांनी अरसिक अज्ञानामुळे आणि बहुतेक समकालीन प्रौढांनी मत्सरामुळे माझा मनोभंग आणि तेजोभंग करण्याचा यत्न करीत असावा. पण त्या संघर्षणामुळे सुप्त अग्नीच्या ठिणग्या अधिकच प्रदीप्त होऊन उडू लागल्या. किशोरानंतरही वक्तृत्व कलेच्या अभिरुचीस्तव मी डिमास्थेनिस, मिसरो, शेरिडन इत्यादी इंग्रजी मराठी चरित्रांचा आणि लेखांचा अभ्यास करीत गेलो. त्यांच्या भाषणातील उत्कृष्ट भाग पाठ केले. मेकालेच्या इंग्लंडच्या इतिहासातील काही वक्तृत्वशाली छेदक माझे जे आवडीचे पाठांतर असे. महाभारतातील श्रीकृष्णाच्या सभापर्वातील किंवा कर्णपर्वातील ती अमोघ ओजस्वी भाषणे पद्यातून नि गद्यातून मी वारंवार वाचावी, स्वतःशीच म्हणून दाखवावीत. ती मला फार आवडत. काय ते कोटिक्रम, त्या कोट्या, तो अधिकार, ती भाषा, ते तेज, तो प्रभाव, ती प्रभावळ. खरोखरच श्रीकृष्णासारखा वाङ्मयी श्रीकृष्णच होऊन गेला. वर दिलेल्या माझ्या पहिल्या सार्वजनिक भाषणाचे, अर्थातच माझ्या वयाच्या मानाने ज्यांनी फार कौतुक केले, त्यात नाशिकचे प्रख्यात शीघ्रकवी टिळकांचे निस्सीम भक्त, तेथील एक पुढारी आणि वकील
बळवंत खंडूजी पारख हे होते. या भाषणामुळे त्यांच्याशी माझी ओळख झाली. माझ्या वडिलांचा नि त्यांचा परिचय असे. तेव्हा मी त्या भगूरच्या सावकारांचा मुलगा हे कळल्यापासून त्यांनी माझ्यावर फार लोभ करावा. रस्त्यात देखील भेट झाली तरी माझ्या तोंडावरून हात फिरवत आपणाबरोबर असणाऱ्या कोण्या वकिलास वा पुढाऱ्यास म्हणत, हाच तो आमच्या सावरकरांचा मुलगा बरं का, बाळ सावरकर, नाव यथार्थ कर बरं का. ज्याचा कर म्हणजे हात आपल्या पडत्या राष्ट्रास सावरतो असा सावरकर हो हा. शब्दांवर कोट्या करण्यात पारख फार पटाईत. मोठा विनोदी वक्ता. शीघ्र कवी तर असा की मोठ्या मोठ्या परिषदांची सुंदर घटना ती घडता घडताच सुंदर फटक्यातून ग्रथून गात जात. फटका हा त्यांचे शीघ्र कवितेचा आवडता प्रबंध असे. परंतु श्लोकाधिक वृत्तेही ते सावकाशपणे रचित. पंक्तीतून, बैठकातून, सभातून त्यांची मूर्ती म्हणजे सभ्य मार्मिक आणि क्वचितच उच्छृंखल विनोदाचा आणि अदम्य हास्याचा निर्झर असे. त्यावेळी ते सर्वत्रास हवेहवेसे वाटत. मी नाशिकला प्रथम आलो तेव्हा माझ्या राजकीय आणि बौद्धिक प्रवृत्तीशी समरस असणारा कोणीही न मिळाल्यामुळे मी एकलकोंडेपणात काही काळ काढल्यानंतर आणि वर सांगितल्याप्रमाणे 7-8 महिन्यांच्या आतच नाशिकच्या अगदी पहिल्या प्रतीच्या पुढाऱ्यांपर्यंत परिचित झालो. त्यामुळे मला पहिल्याने ज्यांच्यात राहावे लागले त्यातील तज्ज्ञ, अडाणी आणि उनाड मुलांवरही माझा वचक बसू लागला. त्यांच्यातही माझ्या संगतीने माझी प्रवृत्ती हळूहळू उपजू लागली आणि माझ्या अशा एका संप्रदायाचे बीज रुजू घातले गेले. त्यातही मी प्रथम राहत होतो ते कानड्या मारुतीकरील बिऱ्हाड सोडून मी आणि माझे बंधू, त्यांचे मित्र श्रीयुत दातार आणि वर्तक यांचा वळणाने तिळभांडेश्वराच्या गल्लीत वर्तकांच्या घरी एक खोली घेऊन राहू लागलो. जेवण खानावळीतच असे. ह्या ठिकाणी ज्या मंडळीत माझे वास्तव्य झाले त्यांचा स्वभाव, योग्यता आणि प्रवृत्ती ही काही गोष्टीतच त्या पहिल्या बिऱ्हाडाकरील मंडळींपेक्षा पुष्कळच वरच्या प्रतीची होती. माझ्या चरित्राच्या यापुढील कितीतरी महत्वाच्या भागाशी आणि काळाशी या मंडळींचाच संबंध सारखा येणार असल्यामुळे त्यांचे स्वभाव वर्णन, चरित्र आणि कार्य पुढे आपोआपच विशद होणारे आहे. यास्तव येथे त्यांच्या पहिल्या ओळीचा नुसता निर्देश पुरे आहे. प्लेगचा प्रादुर्भाव. मध्यंतरी भगूरला माझे जाणे येणे होतच असे. मला देवी आल्यामुळे तर एकदा बरेच दिवस भगूरलाच राहावं लागलं. मुंबई पुण्यास पहिल्या प्लेगचा जो भयंकर कहर उसळला ते हे दिवस. केसरीतून प्लेगच्या भयानक स्वरूपाची आणि लोकास त्याहूनही भयानक वाटणारी प्लेग निवारणार्थ योजिलेल्या सरकारी ससेमिऱ्यांची वर्णने अंकामागून अंक भरून येत. माझे वडील केसरी मजकडून वाचून घेत. ती ऐकावयास गावची बरीच मंडळी आमच्या बैठकीवर जमत. जो आज प्लेग लागला तो उद्या नाहीसा झाला. घरात एक माणूस प्लेगनं लागला की देखोदेखी बायका, मुले, माणसे, घरचे घर एखाद्या आगीत भस्म व्हावे, त्याप्रमाणे पटापट मृत्युमुखी पडून नष्ट व्हावे. एकेका घरात 5-5, 6-6 प्रेत एकामागून एक पडलेली. कोणाचं प्रेत कोण उचलणार? वाड्याचा वाडा, पेठांच्या पेठा, घरोघरी कण्हे, किंकाळ्या, प्रेते, पळापळ, रडारड चाललेली. जे दुसऱ्याचे प्रेत आज उचलीत तेच उद्या त्या संसर्गासरशी प्लेगने लागून परवा त्यांची प्रेते त्याच मार्गाने तिसऱ्यास न्यावी लागत. तिथे कोण कोणाचे प्रेत उचलणार? मुलं आईबापाची प्रेतं टाकून पळत, आईबाप मुलांची प्रेतं सोडून पळत. कारण घरात प्रेत आहे असं कळताच सरकारी अधिकाऱ्यांच्या अडदांड सोजिराची गाठ पडे. घर शुद्ध करण्यासाठी म्हणून उद्ध्वस्त करणार, सामानाची जाळपोळ, लुटालोट होणार आणि उरलेले कुटुंबचे कुटुंब वनवासात नेऊन सेग्रिगेशनच्या अटकेत पडणार. पण तिथेही प्लेग. घरी प्लेग, दारी प्लेग, दैवी प्लेग, राजकीय प्लेग. ही भयंकर वर्णनं वाचताना अंगावर शहारे उठत. पण मुंबई पुणेस चाललेल्या भयंकर कहराची ही वर्णनं वाचून ज्यांच्या अंगावर शहारे उठत त्या भगूरच्या माझ्या घरातील बैठकीवर बसणाऱ्या आम्हा भगूर गावच्या त्या वाचकातील बहुतेक जण थोडेच दिवसात
त्याच प्लेगला बळी पडणार होते. नि ते घर नि ते गावही तसेच उजाड होणार होते. हे आम्हास तेव्हा कुठं ठाऊक? पुण्यास लोक कसे मरतात हे वाचीत घाबरा होणारा तो भगूरचा प्रत्येक श्रोता एक दोन अपवाद सोडून लवकरच त्या प्लेगात मेला. त्या एक दोन अपवादात एक अपवाद माझा. ती कथा सांगणारा जवळजवळ मी एकटा त्या केसरी वाचणाऱ्या, ऐकणाऱ्या मंडळीतून उरलो. वीर चापेकर आणि रानडे. बोलता बोलता हिंदुस्थानभर प्लेग वणव्यासारखा पसरला. सरकारी प्लेग निवारक छळाचाही प्लेग त्या मागोमाग तसाच भडकत गेला. ठिकठिकाणी दंगेही झाले. पण प्लेगनी किंवा प्लेग निवारक छळाने कोणाचेच डोळे उघडेनात. शेवटी पुण्यास गोष्ट अगदीच विकोपास गेली. सोजीर लोकांचा जाच, त्यांच्या त्या बुटांच्या लाथा, ते घरे फोडीत, दिसेल ते जाळीत, हे देव्हाऱ्यातील देव देखील फेकून देत. मरत्या नवऱ्यापासून बायकोला आणि आईपासून मुलाला बळाने हिसडून अटकेत दडपीत फिरणाऱ्या प्लेग निवारक टोळ्यांचा धिंगाणा दैत्यांच्या धिंगाण्यासारखा सर्व लोकांस असह्य आणि त्रासदायक झाला. आणि शेवटी त्याची व्हायची ती प्रतिक्रिया होऊन चापेकर बंधूंनी सरकारच्या या प्लेग निवारक अधिकाऱ्यांच्या जाचाचा सूड म्हणून रँड आणि आयस्ट या दोघा इंग्रजी अधिकाऱ्यास सन 1897च्या जूनमध्ये त्यांच्या भरधाव चाललेल्या बग्गीत झेप घेऊन गोळी झाडून ठार मारले. आणि ते कधी? तर महाराणी व्हिक्टोरियाचा हिरकोत्सव हिंदुस्थानभर ज्या दिवशी सरकारच्या वतीने गाजविला जाऊन ब्रिटिश सत्तेच्या विजयशाली प्रभावाने हिंदुस्थान दिपविले जाणार होते, तेव्हा त्या नेमक्या रात्री. त्या हिरकोत्सवाच्या अंतस्थ मर्मावर या धाडसी सुरातील अंतस्थ हेतूनी घाला घातला. त्यामुळे अर्थातच सरकार पिसाळून गेले. विलायतपर्यंत पुणेरी ब्राह्मणाचा दरारा आणि द्वेष भडकून गेला. तडपशाहीच्या रावणी गर्जना उठू लागल्या की पुण्याच्या पुढाऱ्यांना भर चौकात वेत मारून पाठी सडकून काढूया. त्यास तितकेच बेडर प्रत्युत्तर देत केसरी विचारू लागला, सरकारचे माथे ठिकाणावर आहे ना? टिळक धरले गेले. नातूस देशपारीची शिक्षा होऊन अटकेत ठेवले गेले. मोद वृत्तकाराधिक संपादक वर्ग बंदिवासात पडले. दामोदर पंत आणि बाळकृष्ण पंत चापेकरही सापडले. त्यांच्या कटाच्या खटल्याने तर आगीत तेल ओतले. हिंदुस्थानातून ब्रिटिश सत्ता सशस्त्र बंडांनी उलथून पाडण्याचा वासुदेव बळवंतांचाच कित्ता चापेकर गिरवणार होते. तितकी ध्येयाची स्पष्टता आणि व्यूहाची वा कार्यक्रमाची व्यापकता तोवर जरी या कटवाल्यांच्या योजनेत समाविष्ट झाली नव्हती, तरीही व्हिक्टोरिया राणीच्या मुंबई येथील पुतळ्यास डांबर फासून जोड्यांची माळ घालणे इत्यादी अनेक राजद्रोही कृत्य त्यांनी आधीच केली होती. या सर्व अपराधास्तव शेवटी त्यास फाशीची शिक्षा झाली. या बातमीने उभा देश हळहळतय तोच त्या चाफेकर बंधूस ज्या विश्वासघातक्यांनी 10,000 रुपयांसाठी धरून दिले, त्या दोघाही द्रविड बंधूंवर चापेकरांच्या तिसऱ्या धाकट्या भावाने वासुदेवाने आणि त्याचा मित्र रानडे यांनी अचानक छापा घालून भर पुण्यात ठार केल्याची बातमी येऊन उभा देश नुसता हादरून गेला. त्यांनाही फाशीची शिक्षा झाली. ते तिघे चापेकर बंधू आणि रानडे फाशी जात असताच ज्या प्लेग निवारक नियमांनी लोकांचा असह्य छळ झाला म्हणून त्याचा सूड उगवण्यासाठी या तरुणांनी हे अत्युद्भूत भीषण कर्म केले, ते नियमही फासावर चढवले गेले. ते सोजीर लोक पुण्यातून काढून घेण्यात आले. ती त्रासदायक अरेरावी बंद झाली. जर ती या भीषण प्रतिक्रियेचे आधीच बंद होती तर? पण नाही. प्रतिक्रियेनंतरच ती अप्रिय क्रिया हतवीर्य व्हावी, हा नेमानेम. या अत्युद्भूत रोमहर्षक घटना इतक्या सतत आणि द्रुतक्रमाने घडत गेल्या की त्या धक्क्यामागून बसलेल्या धक्क्यांनी मुरदाडातील मुरदाडांच्या अंगात देखील उत्तेजन आणि उत्क्षोभ संचारल्या वाचून राहिला नाही. असा सारा देश त्या नशेने धुंद झाल्यासारखा झाला. मग माझ्यासारख्या स्वदेशास स्वतंत्र करण्यास आधीच तळमळू लागलेल्या आणि शिवाजीच्या आणि पौराणिक वीरांच्या रंगातूनच रंगून राहिलेल्या युवकाची गोष्ट काय सांगावी. वर त्या त्या प्रसंगाचे वर्णन मी ज्या शब्दात दिले आहे, ते शब्द, ते प्रसंग त्या त्यावेळी मला जसे भासले
तसे ते रेखाटले जावेत अशाच शब्दात देण्याचा प्रयत्न करण्याचा माझा बेत असतानाही मी त्या भावना ज्या शब्दात त्यावेळीस वक्तविल्या असाव्या त्याहून शतपट सौम्य शब्दातच त्या वर वर्णिल्या गेल्या आहेत. चाफेकर रानड्यांच्या खटल्याची, शिक्षेची आणि फाशीची वर्णने वाचित असता वर्तमानपत्रांचे अंक माझ्या गळत्या अश्रूंनी चिंब भिजत. इतरत्र लोक मनापासून त्यास वाखाणीत, पण ती नावे घेण्यासच नव्हे तर मोठ्याने ऐकण्यासही थरथर कापत. वर्तमानपत्र त्यास खुनी, देशाचा घात करणारे, जातीला कलंक लावणारे म्हणून भाराभर शिव्या वरवर का होईना हसडीत. तेव्हा मी फार खिन्न आणि संतप्त होई. मी उघड उघड त्यांचे समर्थन करी आणि त्यास वीरवर, मार्टियर म्हणे, कारण हुतात्मा किंवा देशवीर हा शब्द त्यावेळी प्रचलित नव्हता. तेव्हापासूनच ही स्वभावेशी उणीव मला झोंबे. मी नाना शब्द त्या अर्थी काढण्याचा यत्न करावा, पण ते जमेना. शेवटी मॅझिनीच्या भाषांतराचे समय मी या आधीच वापरलेल्या देशवीर शब्दास नॅशनल मार्टियर या अर्थी निश्चित करून तो प्रचारात आणला. पण नुसत्या मार्टियर या शब्दाइतका तो व्यापक नव्हता. धर्मवीर, देशवीर, शास्त्रवीर असे फुटकळ प्रयोग करावे लागत. उत्तर हिंदुस्थानातील शहीद शब्द वापरीत होतो, पण तो अरबी शब्द आहे हे कळताच सोडून दिला. पण अंदमानात असताना एकदा माझ्या बंधूंशी बोलता बोलता मला हुतात्मा हा शब्द सुचला आणि तो त्या अर्थी मार्टियरपेक्षाही अत्यंत समर्पक, अधिक व्यापक आणि अधिक पावित्र्यसूचक असल्याने तो मनास अगदी पटला. तेव्हापासूनच तो प्रचलित केला. केसरीस त्यास माथे फिरू वेड पिरे म्हटलेले पाहून मला विषाद वाटे. सामान्य लोकात केसरीचे शब्द आंधळ्या सवयीने अर्थबिर्थ न पाहता रूढ होत. म्हणून या शब्दांचा मी तीव्र प्रतिरोध करी. मी म्हणे, ते माथे फिरू तर तुम्ही मुर्दाड. मुर्दाडापेक्षा माथे फिरूसच राष्ट्रशत्रू अधिक वचकतात. पिनल कोडाच्या भीतीसाठी देखील त्यास माथे फिरू म्हणण्याचे कारण नाही. त्यास त्या भीतीसाठी चांगले म्हणू नका, पण शिवीगाळ का करता? लोक आपल्या भ्याडपणाची लाज झाकण्यासाठी त्यास माथे फिरू आणि वेडेपीर म्हणतात. नाहीतर अशीच कृत्ये करणाऱ्यांना, इंग्लिशांना, रशियनांना, आयरिशांना हीच पत्र आणि हेच लोक वीर, मार्टियर, हुतात्मा म्हणून निसंकोचपणे का गौरवितात? कारण त्यास इंडियन पिनल कोडची भीती नसते. याच वेळेस पुण्याचे काही तरुण कोणाच्या नाटक मंडळीत जाण्यासाठी घरातून पळून आलेले वाटेने एका सावकाराचे घर म्हणून अनाहूतपणे आमच्या घरी येऊन उतरले. त्यांच्याकडून मी पुण्यातील मेळ्यांची वीर रसाने स्त्रवणारी पदे प्रथमच ऐकली आणि मी माझ्या मताच्याच माझ्या भगूरच्या बालमित्रांनी त्यांना चाफेकरांची माहिती सारखी विचारावी आणि आणि वर्तमानपत्राचे शेंदाड शिपाई अशा लढवय्यास माथेफिरू इत्यादी दुष्ट विशेषणे लावतात याचा धिक्कार करावा. असे म्हणत असता एक दिवस त्यांच्यातील लवाटे आणि अण्णा नावाच्या दोघा प्रमुख जणांनी अगदी गुपचूप म्हणून मला नि माझ्या मित्रांना सांगितले की अहो, चापेकरांना उघडपणे माथे फिरू म्हटले तरी आतून टिळकांनीच त्यास रँडचा खून करण्याची आज्ञा दिली होती. मला वडील म्हणत, आपण पुणेकर, तेव्हा आपणास पुण्याविषयी वाटेल ती थाप मारण्याचा उपजत अधिकार. तिला कोण खोटी म्हणणार? अशा कल्पनेने त्यावेळेस पुण्यातील बाहेर भटकणारे अनेक उनाट टप्पू वाटेल त्या बाता झोकीत फिरत असत आणि त्यायोगे लोकात आपण कोणीतरी त्या कटातीलच मर्मज्ञ आहोत, केवळ गुप्त फोडणे शहाणपणा नाही म्हणून त्याविषयी बोलणे बरे नाही असे म्हणत सारखे सारखे बोलत असत नि फुकटचा डौल मिरवत असत. त्यापैकी हेही कोणीतरी असावेत झाले. एखाद्या पोलिसांनी नुसते दरडावले तर हे आता शेपट्या घालतील, त्यांचे काय ऐकतोस असे माझे वडील वारंवार सांगत. पण तरीही त्यांची ती बातमी ऐकून मला फार बरं वाटलं. मी म्हटलं, असे असेल तर टिळकांसारख्या वीर केसरीने वीर केसरीस अनुरूप असेच कृत्य केले. पण मग तर चाफेकरांना माथेपिरू, वेडेपीर इत्यादी शिव्या देण्याचा केसरी प्रभूती पत्रांचा हा संप्रदाय अधिकच अक्षम्य आणि निंद्यतर ठरतो. राष्ट्रकार्यार्थ फार तर चापेकरांचा संबंध नाकारणे ही युक्ती
टिळकांसारख्या मोहऱ्यास, वीर सेनापतीस वाचवण्यासाठी अवलंब व्हावी. पण आपणच तरुण क्रांतिकारकास असे महत् कार्य करण्यास महत्कृत्य आहे म्हणून कर, असे सांगावे आणि त्या वीरांनी ते करताच आपण आपली कातडी वाचवण्यासाठी पगडी फिरवून त्यास त्याच कृत्याविषयी माथे फिरू आणि वेडे पीर म्हणावे, याहून निंद्यनीती ती कोणती? राष्ट्रघातकी मूर्खपणा तो कोणता? कारण त्यास माथे फिरू म्हटल्याने पुन्हा दुसरा तरुण तसे करणे मूर्खपणाचे आहे, असं वाटून कचरणार आणि तरुणास कोणी न्यायमूर्ती, कोणी हायकोर्ट जड्ज होणे हाच देशभक्तीचा मुरदाड मार्ग, मोठा सभ्य, मोठ्या शहाणपणाचा वाटून अशा शत्रुंजय बलिदानाचा जाज्वल्य मार्गच वेडेपणाचा वाटेल. त्यामुळे देशात चापेकरांच्या तेजानं चेतू पाहणारी शत्रुंजय वीरवृत्ती पुन्हा थंडगार होऊन जाईल. आणि हा शेवटचाच विचार माझ्या मनास अत्यंत अस्वस्थ करू लागला. चापेकर, रानडे आपल्या स्वदेशाच्या छळाचा सूड घेऊन फासावर चढले. त्यांच्या प्राणज्योतीने जाता जाता चेतवलेली ही शत्रुंजय वृत्ती यज्ञकुंडात समिधेमागून समिधा टाकून अशीच भडकवावीत नेणे असेल आणि ती शेवटी कोण्या प्रचंड स्वातंत्र्ययुद्धाच्या महायज्ञात परिणमवणे असेल, तर त्याचे दायित्व माझ्यापुरते मजवरही पडत नाही का? चाफेकरांचे कार्य कोणीतरी चालवले पाहिजे ना? मग ते मीच का चालवू नये? तो होम मीही का करू नये? भारतीय स्वातंत्र्ययुद्धाची शपथ. वासुदेव आणि रानडे फाशी गेले तो त्या नाटकाचा शेवटचा प्रवेश मी ज्या दिवशी वर्तमानपत्रात वाचला, ते फाशीच्या आदल्या रात्री स्वस्थ निजले. पहाटे उठले, गीतापाठ केला आणि नैनम छिंदंती शस्त्राणी असे गरजत गरजत एकमेकांचा हसून निरोप घेत फासावर चढले ते वर्णन. ज्या दिवशी हे वर्णन वाचले तेव्हापासून तर काही दिवस हे वरील प्रश्न रात्री झोपेत देखील माझ्या मनात माझे मत विचारत राहीत. शेवटी 2-4 दिवसांच्या मनाच्या या अवस्थेत मला बालपणीचा माझा शेवटचा आधार, माझे संकटी समाधान करणारी, जिला माझी सुखदुःखे मी सांगताच आणि ती हसतमुखी ऐकताच माझ्या मनास नेहमी हलकेसे वाटे, ती माझी आई, तिच्याकडे, त्या देवीकडे मी धाव घेतली. देवघरात गेलो. तिची पूजा भक्तिभावे बांधून स्वदेशाच्या दुःस्थितीने तळमळणाऱ्या म्या सद्गदित अंतःकरणाने तिचे ध्यान आरंभिले आणि शेवटी तिच्या पवित्र चरणावर हात ठेवून, तिला साक्ष ठेवून आणि मला तेव्हा भासे तसे तिची अनुमती घेऊन मी प्रतिज्ञा केली. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धास, शत्रूस मारिता चापेकरासारखा मरेन किंवा शिवाजीसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करवीन. आमच्या नव्या घराच्या लहानशा पण सुंदर देवघरात सुगंधी फुलांचा दरवळ पसरलेला. तुपाचा मंद मंद दिवा निरांजनात तेवत आहे. उदबत्त्यांचा उन्मादकारक नागमोडी धूर कुसुमांच्या कोमल परिमलात विणला जात आहे. महिषासुरास तुडविणारी, सिंहासनावर आरूढ अष्टभुजा, जिच्या 8 हातात शस्त्रास्त्रे उपसलेली, उग्र परंतु मजकडे सुहास्य वदने मंदस्मित पाहत असलेली ती सुंदर देवीची मूर्ती देव्हाऱ्यात विराजत आहे. तिच्या पुढे त्या तशा पुण्यमय वातावरणात मी शपथ घेतली. यापुढे मी माझ्या देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन. त्या चिमुकल्या देवघरात माझ्या वयाच्या 15व्या वर्षी मी सद्गद अंतःकरणाने त्या देवीच्या पायाला हाताने स्पर्श करताच त्या दैवी स्पर्शाने ही जी शपथेची लहानगी ठिणगी उडाली. पुढे भविष्यात तिचा केवढा भडका होणार होता. किती रक्तपात, घात प्रत्याघात, वध, फाशी, वनवास, छळ, यश आणि अपयश, दौरात्म्य आणि हौतात्म्य, प्रकाश आणि अंधार, आगीचे आणि धुराचे कल्लोळ, खंडोखंडी ती आग भडकणारी होती की ज्यावेळी त्या एका लहानशा ठिणगीत एक चमक होऊन दिसली. एक भयंकर वादळाचे वादळ त्या पहिल्या विजेत तळपत सामावलेले होते. कारण आता भूतकाळाच्या दुर्बिणीतून माझ्या जीवनाच्या घटनाक्रमाकडे पाहताना हे स्पष्ट दिसत आहे की पुढे हिंदुस्थानभर गाजलेल्या अभिनव भारताच्या क्रांतिकारक संस्थेचा खरा उगम या शपथेतच झाला. ही माझी प्रतिज्ञाच अभिनव भारताचे मूळ बीज होती.
हे सन 1898चे वर्ष होते. पण यावेळेस या व्यापक भविष्याची कोणास काय कल्पना असणार? तरी देखील माझा जीवनक्रम बदलवून टाकणारी, माझ्यापुरती मी आज कोणती तरी महनीय गोष्ट केली आहे, हा माझ्या मनावर जो दृढ संस्कार त्या दिवशी झाला, तो पुन्हा केव्हाही पुसटला नाही. तो दिवस, ती घटना एखाद्या लिहून ठेवलेल्या कर्जरोख्याप्रमाणे माझ्या मनास एकसारखीच जाणवत आलेली आहे. मी ती शपथ घेताच त्या कैशोरसुलभ उत्कट भावनेच्या भरात मागे उल्लेखिलेल्या देवीदास विजय या ग्रंथात ती घटना, त्या माझ्या निश्चयास यश देण्याविषयी देवीची अतिशय कळवळून ज्यात करुणा भाकलेली आहे, अशा ओव्या रचून ग्रथिली. आणि त्यात पडलेल्या ठिणगीनेच शेवटी त्या चरित्र ग्रंथाचे ते कौतुकास्पद बाळ खेळणे जळून भस्म झाले. कारण पुढे 6-7 वर्षातच जेव्हा क्रांतिकारक कटाच्या आरोपाखाली आमच्या तरुण मंडळावर सरकारी कोपाची वीज कडाडली, तेव्हा माझ्या लहानपणाच्या लिखाणास देखील घराच्या झडतीत ते त्यांच्या हाती पडल्यास तोही क्रांतीची शपथ घेतल्याच्या उल्लेखामुळे कटाचा पुरावा करण्यात येईल, म्हणून माझ्या सहकाऱ्यांना ते सर्व चरित्र जाळून टाकणे भाग पडले. भगूरला क्रांतिकारक मतांचा फैलाव करण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या आणि चापेकर रानडे यांच्या उघड गौरवाकरता मी लगेच एक एकांकी नाटक रचले. नाटकाचा असा हा माझा पहिला प्रयत्न. पण मागे उल्लेखिलेल्याप्रमाणे आमच्या गावातील राणू शिंप्याच्या प्रमुख ताफ्याने तमाशेवाल्यांनी ते बसवण्यास आरंभ केल्यानंतरही कुलकर्णी पाटलांच्या अंतस्थ सूचनेमुळे घाबरून ते टाकून दिले आणि तिथेच त्याची इतिश्री झाली. पण त्याचवेळी मी जी दुसरी एक कविता रचत होतो, तिचा योग मात्र दूरवर पसरण्याचा नि पुष्कळ साफल्य पाठवण्याचा होता. ती कविता म्हणजे चाफेकरांचा पटका. महाराष्ट्रभर निदान 1910 पर्यंत तरी तरुणांच्या हृदयास चेतवीत आणि चापेकरांची स्मृती सारखी जागृत ठेवीत नगरोनगरी गुप्तपणे आणि प्रकटपणे ही कविता गायली जात होती. माझे यापुढचे सहकारी श्रीयुत म्हस्कर आणि श्रीयुत पागे यांनी ती छापवून काढण्याचाही प्रबळ प्रयत्न केला. छापता यावी म्हणून तीतील क्रांतीची जाज्वल्य भाषा काही ठिकाणी गाळून तिथे द्व्यर्थी म्हणजे वरवर क्रांतिकारक न दिसणारी, पण काही झाले तरी क्रांतीच्या उलट नसणारी चरणही घातली गेली. तथापि तरीसुद्धा ती छापण्यास कोणताही छापखाना धजला नाही. कारण त्यावेळेस चापेकर हे नाव म्हणजेच एखाद्या क्रांती इतके सरकारास आणि जनतेस भयंकर वाटत होते. राजद्रोही समजले जात होते. तरी घरोघरी, विद्यालयातून, बैठकीतून, उपहारातून, कॉलेजातून, सभातूनही तो फटका तरुणात आणि प्रौढात, स्त्रियात आणि पुरुषात अत्यंत प्रिय झालेला असे. जेव्हा केव्हा मी स्वतःच तो म्हणून दाखवी, तेव्हा माझी वृत्ती इतकी उचंबळून यावी की बाहू स्फुरू लागावेत, माझा आणि ऐकणाराचाही कंठ भरून यावा. आवेशासरशी आणि शोकासरशी आम्ही आपले देहभान क्षणभर विसरून जावे. परंतु त्यावेळी माझ्या विचारांना हे क्रांतिकारक वळण लागलेले पाहून आणि माझे प्रत्यक्ष आचरणात मी ती भीषण तत्वे आणू लागलो हे बघून माझ्या वडिलांना निराळीच चिंता वाटू लागली. वास्तविक त्यांनीच मला लहानपणापासून देशप्रेमाची, कवितेची, इतिहासाची आणि लोकमान्य टिळकांच्या राजकारणाची रुची लावली होती. माझ्या या गुणांचा ते परिपोष करू पाहीत आणि मनातले मनात माझ्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगीत. पण त्या लोकमान्य टिळकांच्या राजकारणापुढे प्रत्यक्ष पाऊल टाकण्याची माझी प्रवृत्ती जेव्हा होऊ लागली, मी या अल्पवयीच जेव्हा येता जाता इंग्रजांना मारण्याच्या आणि बंडाच्या गोष्टी बोलू लागलो, रात्र रात्र एकांतात जागू लागलो आणि माझ्या मुद्रेवर एक अकालिक चिंता आणि गंभीरता दिसू लागली, तेव्हा ते दचकले आणि माझ्या जीवनास हे भयंकर वळण लागले असता मी प्राणसंकटात सापडेन ही धास्ती त्यांनी खाल्ली. एक दिवस ते मध्यरात्री जेवण झाल्यावर सहज बंगल्यात आले. तो मी काही कविता गुणगुणत आहे, अगदी गढून गेलो आहे. गालावरून टिपे वाहत आहेत. नेत्र कोणाच्या अदृश्य देखाव्याकडे टक लावून राहिले आहेत. इतक्यात नवीन चरण जमताच मी आवेशाने तो म्हणत लिहून काढीत आहे. अशा स्थितीत
वडिलांनी मला अकस्मात हळूच स्पर्श केला. "काय रे ते?" म्हणून कागद उचलला. पाहतात तो चापेकरांचा पोवाडा. त्यांनी ती झालेली कडवी पाहिली. फार कौतुक केले आणि माझ्या वदनास अत्यंत वात्सल्याने कुरवाळून म्हणाले, "तात्या, अजून तुझं वय कोवळं. तुझा देह मूळचाच सुकुमार. हे विचार आणि मार्ग भयंकर आणि कठोर. तुझ्या कोमल मेंदूला फार ताण बसेल. अशा या विषयाचा ध्यास धरू नकोस. त्यातही आपल्या कुटुंबाची सर्व आशा तुझ्यावर. माझी द्वारका एका खांबावर. फेडलेस तर तूच आपल्या घराचे पांग फेडशील. तेव्हा स्वतःच्या जीवास अशा संकटात ढकलू नकोस. तुला अजून याचे परिणाम किती भयंकर असतात याची कल्पना नाही. तू इतर कविता रच, शिक, मोठा हो, मग काय ते कर." मी चुप्प बसलो. पण मनात म्हणालो, चापेकरांच्या परिणामापेक्षा आणखी भयंकर परिणाम तो काय असणार आहे? तो भोगण्यास तर आम्ही सिद्धच आहोत. तेव्हापासून उकडते म्हणून मी बंगल्यात झोपाळ्यावर एकटा निजे आणि सर्वजण निजल्यावर त्या कविता रची. दिवसा त्या विषयाकडे लक्षच नाहीसे दाखवून दुसरे वाचन, अभ्यास, चर्चा करी. या तंद्रीत रात्री झोपेतच काही चरण जुळून जात. उठलो की ते पाठ करी. मी पुणे प्रथमच पाहिले. योगायोगाने याच वर्षाचे आगेमागे मी पुणे प्रथमच पाहिले. माझ्या वहिनींचे बंधू अण्णाराव फडके यांचे लग्न कर्जतला झाले. त्यावेळी बाबा आणि मी असे आम्ही दोघे लग्नास गेलो. पण तिथे मुलाच्या आईच्या का कोणाच्या विटाळशीपणाची अडचण येऊन आठवडाभर लग्न लांबलं. त्या संधीत काही जणांसह मी आणि बाबा पुणे पाहण्यास जाऊन आलो. याच वेळी माझे भावी सासरे श्रीयुत भाऊराव चिपळूणकर यांच्या घराण्याशी आमचा दाट परिचय झाला. पुण्यास आम्ही जव्हारकरांचे वाड्यातच उतरलो होतो. माझ्याबरोबर आलेल्या मंडळीत कोणाचे कुणीकडे तर कोणाचे कुणीकडे लक्ष असे. पण माझे सारे चित्त त्या शनिवार वाड्याकडे वेधून राही. मला बखरींच्या अभ्यासाने पेशवाईतील पुणे न पाहताच पूर्ण परिचयाचे झाले होते. मी कितीतरी दिवस रात्री त्या पेशवाईतील माझ्या मानसिक पुण्यात घालवल्या होत्या. तो शाहिस्ते खान उतरला तो वाडा, ज्या स्वयंपाकघरातून त्या खानावर झेप टाकण्यासाठी तो सिंहगडाचा वाघ घुसला ते स्वयंपाकघर, पर्वतीवर नाना कुठे झुरत, सवाई माधवरावांचा रंग ज्या ज्या वाटांनी गेला त्या मी माझ्या कवितेत वर्णिलेल्या वाटा आणि पेठा कुठून कशा लागल्या, ते दुर्दैवी कारंजे ज्यावर सवाई माधव उडी घालून घायाळ झाला, तो नानांचा वाडा, ती दिंडी जिथून सवाई माधवरावांच्या कारंजावरील उडीची ती भयंकर बातमी ऐकताच घाईघाईने निघत असताना नाना अडखळून पडले. एक का दोन, हजारो ठिकाणे पाहावीशी वाटत. पण माझ्याबरोबरची मोठी मंडळी याविषयी पूर्ण उदासीन. त्यांची सगळी घाई पुण्याचे ताबूत पाहण्याची. मला एकट्या लहान मुलाला ते मोकळंही सोडेनात. मला एकट्याला वाट चुकण्याची भीती वाटे. त्यातल्या त्यात शनिवार वाडानी पर्वती पाहिली. मी तिथेच खिळून राही. मी त्या त्या स्थळांची ती मनोज्ञ माहिती भराभर सांगू पाही. पण ऐकतो कोण? सारी चल चल ही पेशवाईच्या अभिरुचीची दशा. मग आजकालच्या वासुदेव बळवंत, चाफेकर, रानडे यांच्याविषयी तर मला एक दोन थापेबाजांच्या होस हो ठोकून देणाऱ्या गप्पांवाचून कोणीच काही सांगणारा भेटेना. मला वाटत होतं पुण्यात पाय टाकताच टिळक चाफेकरांच्या चर्चे वाचून मार्गोमार्गी लोक काही बोलत नसतील. पण पाहतो तो मी गेलो तिथे तिथे आमच्याकडे येणारे तरी लोक जर काही बोलण्याच्या भीत टाळीत असतील तर त्यांच्या नावांचा उल्लेख. फार काय, चापेकरांची निंदा करणारेही पुण्यात भेटले. माझी अपेक्षा अशी चुकीची ठरली. पण पुणे पाहून मला स्वतःला जो आनंद झाला तो काय सांगावा. वाटेल तिकडे त्या शनिवार वाड्याकडेच नेहमीच राहावे. 5-6 दिवसांच्या आत मंडळी लग्नासाठी पुन्हा कर्जतला येताच मला समजलं की तिथे शेजारीच असलेल्या दहिवली गावी वक्तृत्व समारंभ आहे. तेव्हा मी लगेच मुलांच्या विषयावर बोलण्यासाठी इच्छुक म्हणून उभा राहिलो. 2-4 दिवसात निबंध लिहून त्या आधारे मी समारंभात भाषण दिलं. पहिला क्रमांक आला. पण अध्यक्षांनी पारितोषिकं वाटताना माझ्या वक्तृत्व शक्तीची फार वाहवा करून म्हटलं
की या इच्छुकाच्या वयाचा मुलगा असा निबंध आणि अशी भाषा लिहू शकेल असं मला वाटत नाही. तो निबंध कोणीतरी लिहून दिलाय. पण तरीही पहिलं पारितोषिक मात्र त्यालाच मिळणं योग्य आहे. कारण जरी लिहिले दुसऱ्याने, तरी ते उत्कृष्ट भाषण केले यानेच की नाही? या वयात असे वक्तृत्व निर्विवादपणे कौतुकावहच आहे. त्यांच्या या भाषणाचा मला विषाद वाटला. मी ताडकन उठून सांगितलं, "निबंध मीच लिहिलेला आहे. मी तो लिहीत असता बिऱ्हाडी पुष्कळांनी पाहिलाय आणि हे मी 10-10 व्यवस्थापक मंडळास कळवीत असता तो माझा निबंध नाही, असं हट्टानी म्हणण्यास पुरावा काय? तर म्हणे माझे वय लहान आहे. ही माझी यक्कश्चित गोष्ट राहो. पण त्याच न्यायाने चालायचे तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हेही साफ खोटंच म्हणावं लागेल. गुणः पूजास्थानम गुणीषु न च लिंगम न च वयः. हे वचन मी सांगून खाली बसताच क्षणभर सभा थक्क झाली. इतक्यात अध्यक्षांनी रागारागाने कुठून असा लहान तोंडी मोठा घास घेतल्याविषयी माझ्यावर ताशेरा झाडण्यास आरंभ केला. पण सभासदांनी आणि व्यवस्थापक मंडळींनी ते प्रकरण मिट्टे घेण्याचा कल स्पष्टपणे दाखवल्याने अध्यक्षांनी आपले भाषण समारोपाच्या इतर विषयाकडे वळवलं आणि सभा संपली. लगेच कार्यवाहानी रात्री मला आपल्याच घरी जेवावयास बोलवून निबंध मीच लिहिला अशी स्वतः त्यांची निश्चिती झाल्याचे सांगितले. पण या सर्व प्रकरणाचे माझ्या जीवनाच्या दृष्टीने जर काही विशेष उल्लेखनीय महत्त्व असेल, तर ते हे पहिले पारितोषिक किंवा ही बाचाबाची या यक्कश्चित गोष्टी नसून ते या निमित्ते मला पुण्याच्या काळपत्राचा परिचय घडला यात आहे. त्या सभेने दिलेल्या पारितोषिकात एक वर्षभर काळपत्रही मला फुकट मिळावे अशी व्यवस्था केलेली होती. हे काळपत्र पुण्याच्या सुप्रसिद्ध शिवरामपंत परांजपे यांचे होय. हे काही सांगायला नको. त्यावेळी ते अगदी अलीकडेच निघालेले होते. पण कसे काय की पण दहिवलीच्या त्या सभेने तेच पत्र वर्षभर मला देणगी दिले. याचा योजक कोण होता कोण जाणे. पण तो दुर्लभ योजकातलाच एक योजक होता, यात शंका नाही. कारण त्यावेळेस केसरीसारखी अत्यंत नावाजलेली पत्र सोडून ज्याविषयी फारशी माहिती लोकास नव्हती ते पत्र त्यांनी निवडले आणि ते मला दिले. खरोखर आता मागे वळून पाहताना त्यावेळेस न दिसणारे जे सर्व संबंध आणि परिणाम परंपरा दिसतात ते पाहून असंच म्हणावं लागेल की माझ्या त्यावेळच्या अभिष्टसिद्ध्यर्थ माझे हाती जर कोणते पत्र पहिल्याने पडावयास पाहिजे होते तर ते काळपत्र होते. आणि काळासही जर त्याचे संदेशास चरितार्थ करणारा कोणी वाचक त्या पिढीत मिळण्यासारखा होता तर तो मी होतो. यावेळेस माझा काळपत्राशी जो परिचय झाला तो पुढे आजन्म टिकला. काळकर्त्यांचा परिचय अजून व्हावयाचा होता. परिचयामागोमागच काळावर माझी भक्तीही बसू लागली. कारण काळातून आलेला चापेकर आणि रानडे हा सुप्रसिद्ध लेख माझ्या लवकरच वाचनात आला. त्या लेखात चापेकर हे मर्डरर नसून मार्टियर आहेत आणि हत्यारी नसून हुतात्मे आहेत असा त्यांचा गौरव केला होता. तो पाहून मला अत्यानंद झाला. माझ्या मनात खळबळ माजवून राहिलेल्या भावनेस केसरीहूनही अधिक साहसाने व्यक्तविणाऱ्या त्या काळाविषयी मला फार कृतज्ञता वाटू लागली. ह्या लेखासाठीच पुढे टाइम्सने काहूर माजवलं आणि दादाभाईंसह सगळ्यांनी काळकर्त्यास राष्ट्रसभेत मज्जाव केला. या वेळेपासून काळाचा लेख असा मी केव्हाही वाचल्या वाचून राहिलो नाही. काही लेख तर 10-10 वेळा वाचले असतील. जिथे जाई तिथे काळाची प्रशंसा करी. लोकास काळ बळे वाचून दाखवी. त्यांच्या विरुद्ध पक्ष त्यावेळेस फारच मोठा होता. लोकसमाज एकंदर भित्रा. क्रांतिकारक विचार वाचायची देखील त्यास भीती वाटे. सांगण्याची लाज वाटे. म्हणून ते विचारच अतिरेकी, वेडेपणाचे, पोरकट म्हणून त्यांचाच द्वेष करीत. काही कास काळ हा केसरीचा मत्सर करतो अशा अनेक गावंढळ कल्पनेने पछाडलेले होते. मी जिथे जाई तिथे काळावरील या आक्षेपात मोठी झटापट घेई. कारण काळाच्या इतके सशस्त्र क्रांतीचे समर्थक आणि सूचक दुसरे कोणतेही पत्र मला त्यावेळेस आढळले नाही. माझ्या मतावर नसला तरी माझ्या ज्ञानावर, भाषेवर, संस्कृतीवर
आणि उत्साहावर काळाच्या अखंड परिशीलनाचा फारच मोठा परिणाम झाला. इतका की जर माझ्या क्रांतिकारक जीवनाच्या स्फूर्तीचे गुरुपद कोणास तरी देणेच असेल, तर ते मी काळासच देऊ शकीन. पण तेही केवळ क्रांतिकारक जीवनाच्या स्फूर्तीचे, कृतीचे नव्हे. कारण माझ्या क्रांतिकारक संघटनेत आणि संग्रात सदैव मलाच माझे पुढारी व्हावे लागे. मला माझ्याविना दुसरा कोणताही गुरु वा नेता त्या रणकंदनात प्रत्यक्ष सक्रिय सहाय्य देणारा नव्हता. बहुतेक जण मला नाकारणारेच होते. एक दोघे आतून ठीक वेळेवर धन्य असेही म्हणणारे होते. पण माझ्या ध्येयाच्या, धाडसाच्या आणि रणधुमाळीच्या पुढे पाऊल टाकणारा, त्यात माझे पुढारीपण घेणारा त्या पिढीतील पुढाऱ्यात कोणीही नव्हता. ते झाडून सारेजण फार फार मागे उभे राहिलेले असत. आणि आपण मागे रेंगाळत आहोत असे न समजता मीच भरमसाठ भडकलो आहे असं समजत. काळकर्त्यांनी एवढी चूक मात्र कधीही केली नाही. दुसऱ्यास मागे तरी ओढले नाही. पण गुरुणा गुरु केसरीच, लोकमान्य टिळकच. काळासंबंधीची ही चर्चा करत असताना गैरसमज टाळण्यासाठी हेही इथेच सांगून टाकणं आवश्यक आहे की क्रांतिकारक धोरणाची गोष्ट वगळली असता काळा इतकीच नव्हे तर काळाहूनही अनेक पटीने अधिक अशी केसरीवरही माझी अबाल्य भक्ती होती. काळाप्रमाणेच केसरीच्याही अनेक लेखांची मी पारायणं करीत आलो. उभ्या महाराष्ट्राची आणि अंशतः हिंदुस्थानची देखील राजकीय घडण ज्या केसरीनं घडवली त्याच्या लिखाणाचा माझ्या घडणीतही अंश नसणे केवळ अशक्य होते. लोकमान्यांच्या अत्यंत कृतज्ञ आणि अत्यंत निष्ठावंत अनुयायाहूनही मी कृतज्ञ आणि निष्ठावंत होतो. आणि राहिलो याचे हेच निरुत्तर प्रत्युत्तर आहे की मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी लोकमान्यांचे सर्व राजकारण आणि उपदेश आचरण्याची पराकाष्ठा करून त्यांच्या कार्यक्षेत्राच्या पुढच्या प्रत्यक्ष रणक्षेत्रात आतुरण्याची धाव घेतली. त्यांचे गणेशोत्सव, शिवोत्सव, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार, सभा परिषदा या सर्व अनेकमुखी आंदोलनाच्या कार्यक्षेत्रातील जे इंगित तेच आम्ही त्यांनी न सांगताही ओळखून त्या सर्वांचे अपरिहार्य पर्यवसान ज्यात व्हावयाचे हे लोकमान्य काय ते जाणत होते. त्या रणक्षेत्रातच आम्ही अचानक उतरलो. हेच त्यांच्या निष्ठावंत अनुयायीत्वाचे आमचे प्रमाणपत्र. त्यांच्या दिखाऊ ध्येयांच्या सुराज्य, होमरूल, स्वराज्य या पायऱ्या चढत आम्ही त्यांच्या मनोमय खऱ्या उद्दिष्टाच्या स्वातंत्र्याच्या ध्येयाची पायरी चढलो. ते जे मनात बोलत ते आम्ही गरजलो. ते जिथं थांबत तिथून आम्ही पुढे सुरू होई. ते नेते राष्ट्राच्या एक पावले पुढं असत, पण त्यांनी त्या पुढची पावले निर्वेधपणे टाकता यावीत म्हणून आम्ही त्यांच्याही पुढे 100 पावले जाऊन झुंजून आमच्या राष्ट्राच्या सशस्त्र दळभाराचा मार्ग निष्कंटक करण्याचे सॅपर्स अँड मायनर्सचे पुरस्सर पथकाचे यत्न केले. जिथे त्यांची साधने बोथट होती तिथे अचानक त्याच साधनांच्या लोखंडास वितळवून आम्ही साधनाचे शस्त्र बनविले. बोथटपणास धार पाजली. म्हणूनच आम्ही त्यांचे खरे निष्ठावंत अनुयायी. कारण त्यांच्या पुढे धावून त्यांचं मनोगत उद्दिष्ट सिद्धीस नेण्यास आम्ही झटलो. ते खडगाची मूठ होते, आम्ही क्रांतिकारक त्यांचे पाते होतो. खडगाची मूठ ही जरी पाते होऊ शकत नसली तरी ते पाते हे मुठीच्याच आधारावर रणकंदनी लवलवते. पाते मुठीच्याच मनोगताचे पारणे फेडीत असते. माझ्या या विचारातील क्रांतिकारक चळवळीचा आणि माझ्या कक्षेत येणाऱ्या लहान मोठ्या मंडळीत मी त्याविषयी चालवलेल्या प्रयत्नांचा थोडा बहुत परिणाम माझ्या ज्येष्ठ बंधूंवर अगदीच न होणे अशक्य होते. माझ्या कविता, लेख, भाषणे यांचा त्या लहान वयात गौरव होत असलेला पाहून कोणाही भावास होणार नाही इतका आनंद माझ्या बंधूस होई. माझी राजकीय मते त्यांना रुचत, परंतु मला जसे त्या विचारांनी अगदी पछाडून सोडले होते तसा त्यांना त्याचा नाद त्या वेळेपर्यंत लागलेला नव्हता. वडिलांनी माझे आधीच त्यास नाशिकला शिकावयास ठेवले होते. इंग्रजी 5 इयत्ता उत्तरेतो ते लक्ष लावून शिकले, पण पुढे त्यांचे चित्त अभ्यासातून उडाले. तरी देखील माझ्या वडिलांच्या भाडभिडेने कसेबसे 7वीत गेले. त्यास त्यावेळेस 2 परस्पर विरुद्ध प्रवृत्ती
दोन उलट दिशेने खेचित होत्या. ते एकाच वेळी दोन संगतीत रमलेले असत. एक गोसाव्या बैराग्याची संगत आणि दुसरी नाटकी मंडळींची. एक भस्म आणि धूळ फासून धर्मशाळातील मठीत गुंतलेले, दुसरे रंगबेरंग फासून नाट्यशाळातून पेटी लावून रंगलेले. या दोन्ही वर्गात साम्य असे वाढवलेल्या केसात काय ते असणार. एकाच्या वळलेल्या राकट जटा, दुसऱ्याचे विंचरलेले कुरळ कुंतल. माझ्या बंधूचा सारा वेळ निपक्षपातपणे या दोघात वाटलेला असे. त्यांच्या नाटकी मित्रांच्या नादाने त्यांच्या रात्री मागून रात्री चहा, चिवडा, गाणे बजावणे, नाटक रंग यात जात आणि त्यांचे दिवसामागून दिवस प्रभातस्नान करून 11 वाजेतो प्राणायाम, जपज्जाप इत्यादी अभ्यासात घालवून दुपारी गोसावी बैरागी यांच्या अड्ड्यातून वेदांताची आणि भक्तीची चर्चा करण्यात किंवा किमया, मंत्रतंत्र, जादूटोणा यांच्या गप्पा ऐकण्यात किंवा त्यांना भाजी आणून दे, आसन झटक, मठी झाड, पायचेप इत्यादी त्यांची परिचर्या करण्यात जात. मुलगा नाटक्याबरोबर केव्हा निघून जाईल याचा वडिलांना नेहमी धाक वाटे. तथापि नाटक हा त्या मुलाच्या मनाचा ओढा होता. परंतु त्याच्या आत्म्याचा ओढा नाटकातील संसारच नव्हे तर या प्राकृतिक संसारासही तुच्छ मानून त्याचा आमुलात परित्याग करून या चंचलापासून सुदूर, सुभव्य, सुगूढ अशा त्या चिरंतनाकडे लागलेला होता. त्याला ज्या वैतागाच्या लहरी मधून मधून येत त्यातील मी लिहित आहे त्या काळातील म्हणजे सन 1898-99च्या संधीस माझ्या बंधूंच्या 20व्या वर्षाच्या आत बाहेर आलेली लहर अगदी निकराची होती. विवेकानंद अमेरिकेत वेदांताचा विजय दुमदुमी नादवून अलीकडेच परतले होते. उभा हिंदुस्तान त्यांच्या वेदांतिक व्याख्यानांनी आणि राजयोग, कर्मयोग इत्यादी पुस्तकांनी भारला जात होता. ती पुस्तके आणि ती व्याख्याने माझ्या बंधूंनी आणि त्यांच्या नादानी मीही वाचली. विवेकानंद प्रत्यक्ष निर्विकार समाधीपदाचा अनुभव घेतलेला राजयोगी आणि तो अलभ्य राजयोग स्वतः येईल त्यास शिकवण्याची प्रतिज्ञा करून मायावतीच्या आश्रमात ठाण मांडित आहेत. ही बातमी ऐकताच योगानंदासाठी आबाल्य तळमळणाऱ्या माझ्या बंधूंच्या मनास आणखी धीर धरवेना. त्यांनी घरातून निसटून मायावतीस पळून जाण्याचा बेत नक्की केला. अकस्मात तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम असे काहीसे होऊन संसाराचा त्यास अत्यंत विराग आल्यासारखे झाले. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय इत्यादी ऐहिक खटाटोप तुच्छ भासू लागले. जर का त्यावेळेसच तसेच निघून जाते तर बहुधा त्यांच्या उभ्या आयुष्याचे वळण अगदी निराळी दिशा घेते. पण त्यांचा तो निश्चय व्हावयास आणि त्यांचा बैरागी होऊन निघून जाण्याच्या मार्गात दुर्लभ्य अडचण न येती आणि तो उद्रित वैराग्य तरुण मायावतीस पळून जाऊ शकता तर त्याचे जीवनास बहुधा अगदीच निराळेच वळण लागते. आणि त्या प्रमाणात पुढे राज्यक्रांतीच्या आंदोलनात त्याने केलेल्या प्रचंड उठाठेवीची उणीव पडून त्या मनाने तिच्याही प्रगतीत लक्षात येण्यासारखा फरक पडला असता. पण तोच अकस्मात आमचे कुटुंबावरही प्लेगचे भयंकर आरिष्टे कोसळले आणि त्यासर्शी सर्वांचे बेत पत्त्याच्या तंबूसारखे ढासळून गेले. ते वर्ष 1899चे होते. नाशिकला त्या वर्षी प्लेगनी पुन्हा हाहाकार उडवून दिला. आम्ही दोघे शिकण्यासाठी नाशिकला ज्या तिळभांडेश्वराच्या गल्लीत वर्तकांच्या वाड्यात होतो त्याच्या शेजारच्या श्री दातारांच्या घरीही प्लेगचा प्रादुर्भाव झाला. वर्तकांप्रमाणेच दातारांचे रामभाऊ हेही माझ्या बंधूंचे हायस्कुलातील वर्गबंधू होते. पुढे त्यांचा दाट स्नेहही जडला. 1898च्या वर्षी जेव्हा नाशिकला प्लेग प्रथमतः आला आणि त्या रोगाच्या आणि सरकारी कडकपणाच्या त्रासाने लोक रानोमाळ धावपळ करू लागले, तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या वडील बंधूंच्या आग्रहामुळे दातारांच्या सासरच्या मंडळीस बगूरला आमच्या जुन्या घरी प्लेग संपेतो राहावयास जागा दिली. तेव्हा रामभाऊंच्या मंडळीही आमचे घरी येऊन राहून गेली. त्यामुळे दातारांचे वडिलांना नाशिकला या सन 1899च्या दुसऱ्या प्लेगमध्ये जेव्हा प्लेग झाला तेव्हा बाबांनी त्यांची शुश्रूषा स्वतःच्या जीवाकडे न पाहता अगदी त्यांच्या पुत्राप्रमाणेच केली. पण शेवटी ते वारलेच. आजूबाजूसही प्लेगने लोक पटापट मरू लागले
तेव्हा आमच्या वडिलांनी आम्हा दोघांस शाळेतून काढून भगूरला परत नेले. ज्येष्ठ आषाढचे संधीस बातमी आली की माझी बहीण दिली होती त्या त्र्यंबकेश्वर गावीही प्लेगचा धुमाकूळ चालू झाला. ते दिवस आंब्याचे होते. भगूरला आमच्या नामांकित आंब्याच्या मोठाल्या आंबराया असत. आंब्याच्या दिवसात गाड्याच्या गाड्या भरून आंबे येत. त्यावेळी बहुतेक इष्टमित्र, संबंधी मंडळी प्रतिवर्षी अनेक गावाहून आमच्या घरी येऊन 8-10 दिवस राहून त्या नामांकित आंब्याचा पाहुणचार घेऊन जात. त्रिंबकला प्लेग झाला हे ऐकताच माझी धाकटी बहीण आणि मेहुणे भास्करराव काळे यास प्लेगसाठी स्थानत्याग करण्यास्तव भगूरलाच बोलावले. आंब्याचा पाहुणचार पण होईल अशा बेताने वडिलांनी त्यांना आणावयास माझ्या वडील बंधूंना धाडले खरे, पण भगूरला तरी काय? ज्याच्या त्याच्या पोटात सारखी धुगधुग होत होती. जवळच नाशिकला प्लेगने चाललेला कहर जाते येते पाहत होते. पुण्या मुंबईस प्लेग चालू झाला तेव्हा उसळलेल्या ज्या भयंकर कहराची वर्णनं केसरी प्रभूतीपत्रातून माझ्या घरातील सावरकरांच्या बैठकीवर बसून ते भगूरचे गावकर युद्धस्थ कथाप्रमाणे वाचून त्यातील भीतीबहुल अद्भुतता उपभोगण्यात दंग होत, तोच प्लेग, तोच कहर आता आपल्या दाराशी येऊन प्रत्यक्ष उभा राहतो की काय या विचारासरशी ज्याच्या त्याच्या पोटात धस्स होई. इतक्यात श्रावणाचे संधीस गावात उंदीर पडू लागल्याच्या चोर बातम्या उठल्या. अशुभ बातमी खोटी आहे असं समजत राहण्याचा अगदी गळ्याशी भिडे तो मनुष्य सहजच प्रयत्न करतो आणि शुभ बातमी खरी असलीच पाहिजे असं गृहीत धरण्याचाही. त्यामुळे उंदीर मरत असतानाही प्रथम आपल्या घरी उंदीर मेले हे कुणीच मानिना. तुम्ही चोरी केली असा आक्षेप येताच आपण जितकं संतापून तो नाकारू लागतो, तसंच तुमच्या घरी उंदीर मेले असे कोणास विचारताच तो संतापून ते नाकारू लागे. कारण घरात उंदीर मरण्याची त्यावेळी खरोखरच चोरी होती. उंदीर मरताच सरकारी माणसं येऊन घरवाल्यास घर सोडण्याचा हुकूम दिला जाई. रानावनात ते कुटुंब भटकू लागे. घरचे सामान धुतले जाण्याच्या धांदलीत घरच धुवून नेले जाई आणि त्या भीतीच्या सत्राच्या नि वनवासाच्या हपक्याने उद्या प्लेगनी लागणारा मनुष्य आजच लागे. यास्तव घरी उंदीर मेला हे जो तो नाकारी. जे निरुपायाने मानीत ते दुसऱ्याचीही नव्हे तर स्वतःचीही शेवटपर्यंत अशीच समजूत बळेबळे करून घेत की तो मांजरांनी मारला, प्लेगने नव्हे. घरात प्लेगचे मनुष्य लागून पडेतो, उंदीर प्लेगने मेला हे कोणी मानित नसे. आणि मनुष्य प्लेगने मरेतो, तो प्लेगने लागला हे कोणी सिद्ध होऊ देत नसे. यामुळेच प्लेग फैलावला असता त्याहून अधिक त्वरेने फैलावे. पण प्लेगपेक्षाही तो निवारण्याचा सरकारी त्रास अधिक भीतीप्रद असल्यामुळे लोकास ही अशुभास अशुभ म्हणण्याची टाळाटाळी शक्यतोवर करीत राहण्यावाचून गत्यंतर दिसेना. आमच्या घरातही 2-4 उंदीर पडले. पण ते अण्णांनी, माझ्या वडिलांनी प्लेगचे नसतील, नेहमीच मरत तसे मेले असे समजून अगदी गुपचूप फेकून देऊन त्याची चर्चा कुठेही न करण्याविषयी आम्हा मुलास अगदी बजावून सांगितले. ज्या मुलांचा माझ्या घरी फार लोभ असे, त्या राणू शिंप्याच्या राजा आणि परशा या मुलांच्या घरीही उंदीर पडले होते, पण त्यांनीही ते लपवले. तो 2 दिवसात त्याचा एक करता भाऊ तुकाराम प्लेगने आजारी झाला. त्यास देवाचे अंगात येई, त्यानेच तो ताप आला असे ढोंग ते दिवसभर करतात न करतात, तोच दुसऱ्या दिवशी पहाटे तो वारला. मग मात्र गावभर एकच बोंबाबोंब झाली. ज्याच्या त्याच्या तोंडचं पाणी पळालं. राणू शिंप्याच्या घरावर पाटील कुलकर्ण्यांनी मोहर केली. त्या 5-25 माणसांचे कुटुंबास रडत ओरडत तसेच रानात जाऊन दुकानाची पाले काय ती ताणून पडताना आम्ही पाहिले. तोच माझ्या शेजारीच एका गवंड्याच्या घरातील कर्ता पुरुष प्लेगनी पडला. त्या रात्री 10 वाजण्याच्या संधीस त्या माणसास कण लागला नि तो त्याचा भयंकर आवाज आमच्या खिडकीशी ऐकू येऊ लागला. आम्हा मुलास भीती वाटेल म्हणून अण्णांनी आम्हास खालीच निजवलं. पण मी गुपचूप उठून जिन्याच्या खिडकीशी जाऊन तो त्या शेजारच्या मनुष्याचा मरणाचा कण ऐकत बसलो. एकीकडे भीती वाटे, एकीकडे कुतूहल आणि माझ्या स्वभावाचा तेव्हापासूनच जो एक अशुभाकांक्षी दूरदर्शीपणा विक्षिप्त आणि अपशकुनी कल असे,
पण जो अशुभाशीच सतत झगडत राहणे दैवी आलेल्या माझ्या आयुष्यास आजवर फार उपयोगी पडला. त्या कलाप्रमाणे, त्या प्रवृत्तीप्रमाणे माझ्या मनात स्वतःच्या कुटुंबावरच प्लेगचा कहर कोसळला तर काय करावे याचे भीषण विचार झटपट येऊ लागले. वडीलच प्लेगनी वारले तर? सरकारी लोक आपले घर उस्कटतील, सामान कसे फेकतील, आपण भावाची व्यवस्था करू, पण भाऊच वारला तर? अण्णा असे शोक करतील, आपणास असं रडू येईल. पण मग आपण धीर धरून त्यास असे समजावू, मग ते आपल्या धैर्यास असे वाखाणतील. आपणच प्लेगला बळी पडलो तर? तो आपला दुर्गादास विजय ग्रंथ आणि त्या कविता, तो सर्व सारसंग्रह, आपले सर्व लिखाण प्रसिद्ध करण्याची विनंती वडिलास अगदी शेवटची इच्छा म्हणून करावयाची. एक ना दोन, अनेक विचित्र आणि माझेच मला अपशकुनी वाटणारे विचार मनात येऊन गेले. आणि तरीही प्रत्येक संकटास अविचलपणे तोंड देण्याची आपल्या मनाची ही सज्जता पाहून त्या अपशकुनी विचारांविषयी मला धन्यताही वाटली. पुढे तो शेजारी एकदम किंकाळ्या मारू लागला. अण्णांना त्यांची मंडळी बोलावू लागली. त्या प्लेगच्या स्पर्शजन्यपणाच्या भीतीने त्या काळी सगळे सोयरे देखील रोग्याकडे जात नसत. अण्णाही अगदी निरुपाय म्हणूनच गेले समाचार घेऊन आले. थोडी झोप होते तो पहाटे एकदम रडारड ऐकू आली. 24 तासांच्या आत धडधाकट शेजारी मेला. सकाळी सरकारी लोकांनी येऊन त्यांच्या घराची कौले उचकटली. सामानाची, धान्याची सुद्धा अंगणात फेकाफेक करून घर धुवून काढलं आणि प्रेताच्या मागोमाग रडारड करीत बायका पोरास घरातून काढून दिलं. त्यांना गावाबाहेर राहण्यास सांगितलं, पण झोपडी काही बांधून दिली नाही. सरकारचं ते काम नव्हतं. त्या दिवशी रात्री अण्णा कुठे काय की आणखी एका प्लेगच्या रोग्याच्या समाचाराकरता गेले. आमच्या मामांनी प्लेग चालू होताच भगूर सोडा, मुले माणसे पाठवून द्या म्हणून तातडीने कळवले. पण घर सोडा हे म्हणणे जितके सोपे असते, तितके तत्क्षणी ते सोडणे कठीण असते. कुठं जावं याचा विचारही करण्यास वेळ नाही. इतक्या तातडीने एका 4 दिवसात उभ्या गावास आग लागली. त्या रात्री तोच घर सोडण्याचा विचार करीत अण्णा त्या रोग्याच्या घरून परत येत असताना आमच्या आळीत असणारे ते राणू शिंप्याचे घर लागले. एका 4-5 दिवसांपूर्वी त्या घरात 20-25 माणसांचं कुटुंब मुलाबाळांच्या हसण्याने गजबजलेले, आनंदात नांदत होते. आज रात्री अंधारात ते घर एखाद्या स्मशानासारखे भयाण झालेले. आत मनुष्य नाही, दिवा नाही, कौले देखील उस्कटून टाकलेली. खिडक्या दारे सताड उघडी. घुबड घू घू करीत तोच काय तो त्यांचा ओसाड शब्द. अण्णांच्या मनात चर्र झालं. घाबरल्यासारखं झालं. आणि ती रोजची पाऊलवाट असतानाही सरळ रस्त्यावर खड्डा असल्याचा भास होऊन पाय खोल टाकताच मुरगळून अण्णा पडले. तसेच घरी आले. रात्री भय वाटत आम्ही मुले दाराशीच त्यांची वाट पाहत होतो. येताच लंगडतातसे पाहून मी विचारलं, काय झालं? काही नाही, पाय मुरगळला, इतकंच वडील म्हणाले. नाहीतर आम्ही मुले घाबरू. मी त्यांनी सांगितलेले औषध लावून पाय चेपीत राहिलो. एक प्लेग प्रतिबंधक औषध त्यांनी नाशिकहून आणलेले असे. ते सर्वांनी घेतले. मग निजलो. दुसऱ्या दिवशी वहिनीने आणि मी स्वयंपाक केला. कारण स्वयंपाकात पोळ्या-बिळ्या करून मी माझ्या लहान वहिनीस सहाय्य देत असे. पाहतो तो अण्णा जांघेत काही चाचपीत उभे राहिलेले दिसले. मला पाहताच चपापले. मीही चपापलो. काय दुखते विचारले तर म्हणाले, पाय मुरगळला, त्याचा अवधान आला असावा. जेवण झालं. वडील माडीवर गेले. बाळ अगदी लहान, अवघा 11 वर्षांचा. 4थ्या-5व्या वर्षी आई वारल्यापासून वडीलच त्याचे आई झालेले. प्रत्यही दुपारी त्यांच्यापाशी निजण्यास ते मूल जाई. पण त्या दिवशी अण्णांनी बाळाला वर न नेता मला वर बोलावले. त्यावेळी माझे वय 16 वर्षांचे, वहिनीचे 14 वर्षांचे आणि बाबांचे 20 वर्षांचे होते. आणि वर जाताच मला पोटाशी घेऊन एकदम डोळे भरून येऊन मला म्हणाले, बाळ, मला प्लेग झालाय. बाळांनो, आता तुम्हा माझ्या चिल्या पिल्ल्यांचे कसे होईल? हे ऐकताच मी दचकलो.
पण माझ्या स्वभावाचा लहानपणापासूनच हाच विशेष, की संकट येताच माझे मन दगडासारखे होऊन उलट एक प्रकारचे कर्तृत्वाचे अवसान चढे. मी म्हटलं, "काय चिंता? वैद्यास बोलावून आणतो." "छे, छे, ही बातमी खाली मुलास कळवू नकोस, नाहीतर पोलीस येतील," असे त्यांनी सांगितले. तेव्हा आधी वर्तमानपत्रात एक रामबाण औषध म्हणून वाचले होते, ते लावू का म्हणून मी म्हटलं. लाव म्हणताच मी काही निमित्ताने माझा एक त्रिंबक शिंपी म्हणून बालमित्र होता, त्याच्या घरी जाऊन 2 कोंबडीची अंडी गुपचूप आणवली आणि शेंदूर घालून तो लगदा अण्णांच्या गाठीवर बांधून मागच्या माडीत त्यांना निजवलं. वहिनीला मात्र खरं ते सांगितलं आणि जेव्हा बाळ अण्णांना भेटण्याचा छंदच घेऊन बसला, तेव्हा त्यांना हिवताप आलाय असं सांगून वर नेऊन भेटवून आणला. पण तिकडे मी अंडी आणविली. ब्राह्मणाच्या घरी अंडी हे विलक्षण. त्यामुळे त्रिंबकच्या घरी कुजबूज सुरू झाली. यावेळी माझ्या लहानपणाच्या प्रत्येक संकटात उपयोगी पडणारे राजा आणि परशा हे दोघे भाऊ मागे सांगितले तसे रानात निघून गेलेले. त्यांचा भाऊ एक दिवसात वारताच लागोपाठ त्यांची आई प्लेगनी रानातच लागली. 2 दिवसात ती अर्धमेली होऊन पडली. खालचा भाग साफ मेलेला, पण तोंडाशी थोडा श्वास. तिच्या मुलाबाळांना तरी स्पर्शजन्य रोगापासून वाचवावे म्हणून तिला दूर एका झाडाखाली भोवती कपडा बांधून टाकली. तो रातोरात तिच्या मेलेल्या अर्धांगास मुंग्या आणि उदगीने खाऊन भोके पाडली, ही बातमी ऐकली. बाळ संध्याकाळीच अण्णांपाशी जाण्यासाठी तळमळू लागला. तेव्हा अण्णा आजारी, ते लोकास कळवायचे नाही तर रडू नकोस असं त्यास सांगितले. त्या मुलाने एखाद्या समंजस माणसाप्रमाणे चटकन रडे आवरले. इतकेच नव्हे तर मला पाणी, कांजी, दूध वर नेण्या आणण्यात रात्रभर सहाय्य दिले. पहाटे अण्णा मोठ्या मोठ्यांनी कणू लागले. लोकास गुणगुण पसरली. सकाळी बापूकाकास कळले. ते फारच घाबरले, पण घरी नाही आले. पोलिसांना चूप राहण्यास सांगतो म्हणून जे बाहेर गेले ते गेलेच. पण त्यांनी पाटील कुलकर्ण्यास इतके मात्र सांगून ठेवले की अण्णा आजारी आहेत. तो त्यांनी ती बातमी समजलीच नाही असे दाखवून चौकशी करू नये आणि घरातून आम्हा शक्यतो बाहेर काढू नये. एक दोघांनी येऊन जळवा लावण्याचे ठरवून जळवा आणल्या. त्या अण्णांच्या जांघेत लावताच त्यांनी गोळा शोषून घेतला. पण मग रक्त वाहू लागले. ते थांबेना आणि दुपारी गोळा पुन्हा अधिकच फुगून आला. वहिनीने कसाबसा स्वयंपाक केला. बाळ मी जेवलो. तो अण्णा फारच घाबरले. बाळाला खाली पुढच्या अंगणात पहाऱ्यावर बैस. कोणी आले तर घरात नाहीच सांगून परत धाड, असं सांगून मी मागच्या बागेत सावरीच्या बोंडाचे एक औषध कोणी सांगितले ते करण्यासाठी बोंड तोडीत होतो. इतक्यात बाळ तिथे आला. मी रागावून म्हटलं, "तू आपलं काम सोडून इकडे का आलास? जा परत तिकडे." तसं ते मूल परत जाऊ लागलं. पण मी त्याच्या डोळ्यास पाणी आलेले पाहिले. तेव्हा अण्णांकरता तो रडतोय असं वाटून त्याला मी जवळ घेतलं आणि समजावू लागलो. तेव्हा अगदी लाजत लाजत ते मूल म्हणालं, "तात्या, रागावणार नाहीस तर एक सांगायचंय तुला." "सांग." "सांग म्हटलं तेव्हा बाळ म्हणाला, "अण्णासाठी तुला आधीच किती त्रास पडत आहे म्हणून मी सकाळपासून चोरून ठेवलं. पण मला आता उभंच राहवत नाही. माझ्या जांघेत फार दुखतंय." आणि बाळ रडू लागला. त्या एवढ्याशा मुलांनी माझ्या त्रासाकरता इतका वेळ आपलं असलं दुखणं चोरून ठेवलेलं होतं तर. केवढा समंजसपणा आणि धीर. मला गहिवरून आलं. मनास धक्का बसला. पण न घाबरता मी बाळास म्हटले, "हात त्याच्या. इतकेच ना? चल, मी तुला ते शेंद्राचं औषध लावतो. अण्णांना मात्र कळवायचं नाही हं हे. अण्णांकडे जाणार नाहीस ना?" "छे, मुळीच नाही जाणार. ते घाबरतील." लगेच बाळास घेऊन पुढच्या बंगल्यात निजवले. वहिनीला सांगितले, "तू बाळाची शुश्रूषा कर. मी अण्णांची करतो. कोणास कोणी बातमी द्यायची नाही हं." बिचारी वहिनी. मी सांगेन ती पूर्व दिशा असा तिचा विश्वास.
खरे पाहता तीही लहानच. पण कोण धीर. चुपचाप बाळापाशी बसून राहिली. प्लेगच्या रोग्याच्या श्वासोच्छ्वासानेही दुसऱ्यास प्लेग होतो हे आम्हास पाठ होते. त्यामुळे मधून मी स्वतःची जांग दाबून पाही दुखते का ते. आणि वहिनीस वरचेवर विचारी, "तुझं डोकं बिकं दुखत नाही ना? असेल तर लगेच सांग हो, चोरू नकोस." ते प्लेग प्रतिबंधक औषध तिला देई. मी घेई आणि सारखी वाट पाही. बहिणीस आणण्यात गेलेले बाबा, माझे वडील बंधू केव्हा येतात. संध्याकाळी बाळ आणि अण्णा मोठमोठ्याने कण्हू लागले. त्यांना पाण्याचा शोष भारी. पण पाणी देऊ नको म्हणून लोक सांगत. बंगल्यात बाळ, मागच्या माडीत अण्णा, सोबत कोणी नाही. त्या रात्री सोबतीस आमच्या दाराशी कुत्र्यासारखे जे नेहमी पडलेले असत, अशा एका दोघा कुळास बोलावले. पण त्या संकटी कोणी येईना. आमच्या नातलगात खरा आधार असा एक मामांचा. म्हणून त्यांना कोठराहून येण्यासाठी तार केली. अण्णांच्या दुखण्याची ती दुसरी रात्र. 9-10 वाजता त्यांना वायूचा भयंकर झटका आला. मी पाणी देईना म्हणून संतापू लागले. उठून धावू लागले. माझ्यासारख्या केवळ एका मुलास ते कुठचे आटपणार. इतक्यात झाले काय की दिवा धाडकन खाली पडून मालवला आणि मला अण्णा मारावयास धावतात असे भासले. तेव्हा घाबरून अंधारातच मी धडधड खाली आलो. सुदैवाने ते मात्र येऊ शकले नाहीत. तर पुन्हा अंथरुणापुढच्या दाराशीच कणत पडले. "तात्या, बाळ, अरे पाणी द्या" म्हणून विव्हळू लागले. तेव्हा माझा जीव त्यांच्याकडे जाण्यासाठी झटपटू लागत असतानाही भयानी त्या काळोखात जाववेना. इकडे बाळही तात्या म्हणून मोठ्याने ओरडत होता. वहिनी त्याचे पाशी होती. मी बंगल्यात त्याच्याकडेच गेलो. त्यासही वायूचा झटका येत होता. पण "बाळ, ओरडू नकोस, नाहीतर अण्णांना तूही आजारी आहेस हे कळेल ना." असा मी धाक घालताच तशा अर्धबेशुद्धीतही ते मूल थोडा वेळ चूप राही. वहिनीला मी येताच दाबून ठेवलेले रडू कोसळले. माझ्या मनात चर्र झाले, की हिला तर काही झाले नाही ना. तेव्हा प्रेमाने तिला गुंजारून विचारले, "तुझे तर काही दुखत नाहीये ना?" ती म्हणाली, "माझे कशात काय, पण तुमचे ते क्लेश पाहून मला तुमचीच चिंता वाटते. तुम्ही थोडे तरी निजा." मी म्हटलं, "अशा वेळी असं रडून कसं चालेल? धीराने संकटाशी झुंजच घेतली पाहिजे." मग आम्ही असं ठरवलं, की अण्णा वायूसरशी जिन्यातून खाली पडतील, तर त्या माडीची दारे लावावी, म्हणून दिवा घेऊन दोघं तिकडं गेलो. तो अण्णा पुन्हा धावून आले आणि खाली जाऊ लागले. मी शेवटी थोडे पाणी दिले आणि ते ते पाणी पितात तो दारं लावून घेतली. पण अण्णा ओरडतच होते, "पाणी, तात्या, पाणी." अण्णांच्या त्या अत्यंत आतुर किंकाळ्या, "तात्या, बाळ, अरे कोणी या." या मला अजून ऐकू येतात आणि ओ देऊन असेच आता त्यांना तडक चावून भेटावे असे वाटते. ती रात्र वहिनीने आणि मी बाळाच्या उशाशी आळीपाळीने डुलक्या घेत काढली. बाळ वायूत असला तरी ते लहान मूल आटपून धरता येई. पण अण्णांना जिन्यापाशी रोखता येणं आम्हास अशक्यच होई. ती भयाण रात्र, ते कण, त्या किंकाळ्या, माझ्या प्रेमळ वडिलांचे आणि लाडक्या भावाचे ते भयंकर क्लेश पाहून होणारं दुःख, ती भीती. एकदाची ती रात्र संपली. आणि ज्यांची आम्ही सारखी वाट पाहत होतो, ते बाबा, माझे वडील भाऊ, धाकट्या बहिणीस आणि मेहुण्यास घेऊन आले एकदाचे. तो काय, मेहुण्यांना आनंदाने आंब्याच्या पाहुणचाराकरता म्हणून बंधू तेव्हा आणावयास गेले. येतात तो हा भयंकर प्रकार. माझ्या धाकट्या बहिणीचे वय केवळ 13-14 वर्ष. अण्णांपाशी गेली, पण त्यांनी तिला धड ओळखलीही नाही. स्पर्शजन्य प्लेगच्या घरी खाणे-पिणे घातकच. म्हणून बहिणीला आणि मेहुण्यांना दुसरीकडे जेवून लगेच दुपारच्या गाडीने दुसऱ्या गावी त्यांच्या संबंधियांकडे धाडून दिले.
अण्णास तशा स्थितीत सोडून जाताना बहिणीला कोण दुःख झाले. पण उपाय हरला. तिला घेऊन मेहुणे तत्क्षणी जायचेच म्हणाले आणि तेच ठीक होते. बाबा आल्यामुळे फार हायसं वाटलं. आता गावात आमच्या कुटुंबावरील संकटाची बातमी सर्वत्र फैलावली होती. पण जिकडे तिकडे घरोघर रडारड आणि धावपळ चालू. तिथे कोण कोणासाठी रडणार? एक दोन वैद्य आले आणि गेले. नाशिकहून मोठा डॉक्टर आणण्या-बिडण्याचा बेत चालला. पण अण्णांच्या जीवनाचा धागा त्या तिसऱ्या दिवशीच जवळजवळ तुटला. वास्तविक ज्या घरी प्लेगचा आजारी असे, त्या घरातून आजाऱ्यासुद्धा सर्व मंडळीस बहुधा सरकारी हुकुमाने ताबडतोब बाहेर घालवले जाई. पण पाटील कुलकर्ण्यांनी तेवढे काही केले नाही. संध्याकाळी मामा आले, पण ते दुसरीकडेच उतरले. अण्णांना पूर्वीच गाव सोडण्यास सांगी, तो ते त्यांनी ऐकले नाही. माझ्या मुलांना जिवे मरणाच्या तोंडी दिले म्हणून अण्णांना पोटभर शिव्या देत मामा अंगणात येऊन सर्व माहिती विचारून गेले. रात्री अण्णांचे देहावसान झाले. ते कोणासही कळले नाही. पहाटे पाहतो तो अण्णा आम्हास टाकून गेलेले. तो दिवस शके 1821च्या अधिक श्रावणाच्या अमावस्येचा होता आणि बाळही मरणासन्न. मान ढिली पडलेली. तोंडातून रक्ताचे ओघळ निघालेले. केवळ धुगधुगी बाकी. बापू काकाही कुठेसे गेले होते, ते आले. 4 इष्टमित्र कसेबसे येऊन अण्णांचा अंत्यविधी झाला. तेव्हा आता तत्काळ घर सोडून आम्ही जावे हे ठरले. मी, वहिनी, वडील भाऊ अशी उरलेली आम्ही 3 मुले तरी आता मृत्यूच्या जबड्यातून वाचवावी अशा तळमळीने कावून गेलेले मामा म्हणाले, आता हे लहान मूल बाळ क्षणाचे सोबती. आता त्यास दैवाच्या स्वाधीन करून तुम्ही तिघे एकदम कोठूरला आजोळी चला. निघा आता, निघा. पण बाबांचे एकच उत्तर पडले, बाळाच्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी इथून हलणार नाही. मग मामा प्लेगच्या त्या कहरात आम्ही तत्काळ हलत नाहीसे पाहून आम्हास सोडून त्याच दिवशी कोठूरला निघून गेले. कारण प्लेगच्या गावी कुठेही अन्नपाणी घेणे त्या काळी खरोखरच भयंकर धोक्याचे असे. अण्णांच्या देहास अग्नी देऊन येतो तो दुपार होताच घर सोडलं. पोलिसांचा तगदा होताच. खरोखर रडावयास देखील अवसर मिळाला नाही. मला तर रडू येईनासे झाले. मन नुसते सुन्न झाले. आणि इतर स्पुंदत असता आपल्या डोळ्यास पाणी येईना याविषयी मनालाच खाऊ लागले. एक पळभरही विसावा न घेता मोठ्या प्रयासाने 1-2 गडी मिळवून गावाबाहेर एक झोपडे बांधण्यास दिले. आणि ते 1-2 दिवसात होईतो गावशिवेपाशीच महादेवाच्या आणि गणपतीच्या 2 देवळात जाऊन रात्रीपुरते राहिलो. आता मात्र काका आमच्यात ममत्वानी येऊन राहिले. पण मधून भाऊबंदकीची चिडखोर लहर येऊन 1-2दा अण्णांविषयी टाकून बोलले. तेव्हा मला ते सहन न होऊन मी सांगितलं की वडिलांमागे आता आम्हास आपणच वडील. जे सांगाल ते प्रमाण. मग मागे तुमचे आपसात जरी वाकडे असले तरी आता अण्णा गेल्यावर त्यांच्या मागे आपण त्यांचा उल्लेख असा करू नये. वडिलांच्या मृत्यूच्या पहिल्याच दिवशी त्यांच्याबद्दल कोणचाही अपशब्द काढणे आम्ही सहन करणार नाही. पाहिजे तर पूर्ववत आपण निराळे राहावे. तेव्हा ते ओशाळलेनी म्हणाले, अरे पण मी मला बुडवले म्हणून का त्यास दोष देतोय? त्यांनी तुम्हा चिमुकल्यांना भिकेस लावले रे, म्हणून माझा जीव तुटतो. कसे ते तुम्हा मुलास काय माहीत? मी म्हटले, चिंता नाही, आम्ही भीक मागू, पण वडलास तो दोष देऊ देणार नाही. तेव्हा बापू काका चुप्प बसले आणि अगदी ममतेने सर्व काम करू लागले. बापूंनी पोलिसांचा उपद्रव टाळला. झोपडीकडे जाऊन काम चालू केले. बाबांनी संध्याकाळी आमच्या आसन्न मरण बाळास खांद्यावर टाकून त्याची लुळी पडलेली मान सावरीत सावरीत गणपतीच्या देवळात आणून ठेवलं. तिथं मी, वहिनी आणि बाबा अशा तिघांपैकी कोणीतरी दोघं आळीपाळीने रात्रभर बसून पाळीपाळीने महादेवाच्या देवळात बापू होते तिथे निजू. आता वहिनीला, त्या लहान मुलीला आणि मला भयंकर थकवा आला. वाटे
चालता चालता देह निश्चेष्ट पडतो की काय. पण बापू काका सोबतीस असल्याने फार धीर आला. रात्रीची भीती कमी वाटे. पण तो अंधारही टिकावयाचा नव्हता. कारण 2-4 दिवस जातात, तोच बापू काकांसही अकस्मात ताप चढला. संध्याकाळच्या आत प्लेगची गाठ बळावून त्या महादेवाच्या देवळात बापूंनीही अंथरूण धरले आणि रातोरात वायूने त्यास पछाडले. संकटाचा कळस झाला. महादेवाच्या देवळात चुलता वायूनी बेभान, शेजारच्या गणपतीच्या देवळात धाकटा भाऊ मरणासन्न. रात्री त्या रानात जिकडे तिकडे ओसाड, आजूबाजूस कोल्हे आणि घुबडं ओरडतायत. मी, वहिनी नि बाबा, कोणी चुलत्यापाशी, कोणी भावापाशी, त्यांच्या वायूच्या झटक्याशी झगडत आणि भयानी, चिंतेनी, दुःखानी थरकापत जागत आहोत. गावात झोपड्यातून चोरांचा सुळसुळाट झालेला. त्यात आम्ही सावकार. त्या भपक्यानीच आमच्यावर चोरांचा केव्हा घाला पडेल याचा नेम नव्हता. जात्या येत्या प्रेतांच्या यात्रेचा तो भयंकर "बोलो भाई राम" मधून उठे, कारण शेजारीच स्मशान. त्यात चिता भडकलेल्या. सोबतीस चिटपाखरूही नाही. मात्र एक कुत्रं कुठून की काय येऊन आमच्यापाशी त्या रात्री बसलं. तीच एक सोबत. कोठे काही पान जरी हल्ले की भुंकून भुंकून त्यांनी रान गरजवावे. त्या भयंकर 2-4 रात्री आम्हास या जगात त्या प्रसंगी उपयोगी पडला असा तोच एक सुहृद. मला वेड्यासारखे होऊन बाबा आणि वहिनी हेही केव्हा अंथरूण धरतात याची क्षणोक्षणी चिंता वाटे. हा क्षण आम्ही तिघे एकत्र आहोत. दुसऱ्या क्षणी कुणाची पाळी, कुणी सांगावे. निश्चिती अशी मरणाची काय ती, जीवनाची निश्चिती अशी क्षणाचीही वाटेना. आश्चर्य हेच की उभ्या आठवड्याच्या भयंकर मानसिक तापात आणि असह्य शारीरिक क्लेशात मला काहीही झालं नाही. मी पायावर उभाच उभा होतो. कोण भयंकर स्पर्शजन्य तो रोग. मी नि वहिनी सारखे रोग्यापाशी. पण डोके देखील दुखले नाही. जगावयास आवश्यक झोप देखील नाहीशी झाली. आता आमच्या कुटुंबावर कोसळलेल्या आपत्तीची बातमी नाशिकपर्यंत देखील पोचली. नाशिकच्या दातारांच्या रामभाऊंना ती कळताच मागे त्यांच्या कुटुंबावर नाशिकला हेच संकट आले असता त्यांच्या मंडळींना बाबांच्या सांगण्यावरून अण्णांनी भगूरला आणून स्वगृही आधार दिला होता. नाशकास रामभाऊंचे वडील प्लेगनी आजारी असता बाबांनी केवळ स्नेहास्तव स्वहस्ते त्यांची शुश्रूषा जीवाकडे न पाहता केली होती. हे उपकार आणि तो स्नेह आठवून आम्हास या संकटात सहाय्य देण्यासाठी ते नाशिकहून भगूरला आले. बाबांचे आणखी 1-2 तरुण मित्र त्यांच्याबरोबर होते. नाशिकला प्लेग होताच, पण सरकारी मोठे प्लेग रुग्णालय असल्याने रोग्यांची चांगली सोय होती. रामभाऊ आणि त्यांच्या आजूबाजूची मंडळी प्लेगच्या 2-3 वर्षांच्या अनुभवाने आता चांगलीच निर्ढावली होती आणि रानावनात न जाता आपल्या घरातच यावर्षी राहिले होते. चापेकरांनी रँडला मारल्यानंतर बळानी लोकास हुसकून देण्याचा किंवा नासधूस करण्याचा सरकारी धुडगूस पुष्कळ कमी झाला होता. पण तरीही रोग्यांना या गावाहून त्या गावी नेण्या आणण्यावरील आडकाठी, प्रवाशांची कडक परीक्षा, नाकेबंदी, कोंडमारे, सेग्रिगेशन इत्यादी बंदोबस्त कडेकोट असे. रामभाऊ बाबांच्याच वयाचे, पण फार धाडसी. कोणत्याही संकटी जीवाची चिंता न करणारा, उपकार करण्यास तत्पर. त्या दिवसापुरती जागा त्यांनी दिली, तरी शिव्यांचा भडीमार आम्हा आगंतुकांवर चालला होता. बापूंची ही व्यवस्था इकडे लावतो तो तिकडे बाळासुद्धा आमची मंडळी रामभाऊंच्या घरी उतरली. हे पाहताच रामभाऊंवरही त्या आळीतले लोक चवताळून उठले. त्या काळी प्लेगनी लागलेल्या आईबापासही घरी ठेवण्याची चोरी. कारणही खरेच, तो भयंकर रोग स्पर्शजन्य. एकाच्या घरी रोगी असला की उभ्या आळीचं मरण ओढवण्याची भीती. पण रामभाऊंनी तशाही आपत्तीस न भीता बाळास घरी उतरवलंय आणि आम्ही ती रात्र तिथेच काढली. दुसऱ्या दिवशी बापूंनीही देह ठेवला. मित्रांच्या सहाय्याने बाबांनी अंत्यविधी केला. त्यांची बरीच मोठी रक्कम त्यांनी एका वकिलापाशी अनामत ठेवली होती. बापू निपुत्रिक, अनेक वेळा पत्ता देतो म्हणतही, पण त्यांनी शेवटपर्यंत त्या गृहस्थाचे नावे चिठ्ठी दिली नाही. आम्हा पुतण्यावर विश्वास टाकला नाही. अर्थात ते 3-4 हजार रुपये तरी तसेच बुडाले. झाले. बापाच्या 10 दिवसांच्या आत चुलत्याचाही आधार तुटला. उरलो ती आम्ही 4 मुले.
बाबा, मी, बाळ आणि वहिनी. त्यात बाळाचाही काहीच भरवसा नव्हता. 2-4 दिवसातच त्या आळीतील मंडळींच्या विचारे बाळास सरकारी प्लेग रुग्णालयात नेऊन दाखल केले. पण ते केवळ अर्भक मूल. त्यास एकटे तिथे टाकून येणे म्हणजे त्यास जवळजवळ गिळून टाकीत आलेल्या काळाच्या दाढेत पुरतेपणी स्वहस्तेच ढकलणे होते. यास्तव इष्टमित्रांच्या "आता आहात ते तरी सुखरूप राहा, एकामागे दुसऱ्याने काळाच्या दाढेत व्यर्थ उडी घेणे वेडेपणा आहे." अशा एका अर्थी वास्तविक असणाऱ्या उपदेशास न जुमानता बाबांनी बाळाच्या शुश्रूषेसाठी स्वतःही त्या प्लेग हॉस्पिटलमध्येच राहण्याचा जीवावरचा बेत केला. स्पर्शजन्यतेमुळे शुश्रूषेस राहणाऱ्या मनुष्यासही त्या रुग्णालयाबाहेर येता येत नसे. त्या प्लेगच्या भयंकर रुग्णालयातच, त्या मृत्यूच्या गुहेतच सदैव राहावे लागे. त्याचा बाहेरच्या माणसांशी कसलाही संपर्क होऊ देत नसत. त्याप्रमाणे बाबा आणि बाळ प्लेग रुग्णालयात बंद झाले आणि मी आणि वहिनी रामभाऊंच्या घराच्या मागच्या माडीवर बिऱ्हाड करून राहिलो. रुग्णालयात बाबांना रात्रंदिवस प्लेगच्याच रोग्यात राहावे लागल्याने त्यांच्या जीवाची मला अत्यंत चिंता वाटे. बाळाची प्लेगची गाठ 2दा कापली, पण तो घाव शिवल्यानंतर त्याच्या चळवळीने पुन्हा फाटला. त्यामुळे अगदी सतावल्यासारखे होई. रात्री तर त्यांना पुराणात वर्णितात त्या प्रकारच्या स्मशानातील भूतप्रेतांच्या भीषण बिभत्स हलकल्लोळातच राहावे लागे. कोणी वाळूत पळतायत, कोणी खाटेस बांधून टाकल्यामुळे वातात शिव्या देत ओरडत आहेत, कोणास मृत्यूचा कण लागलाय, कोणी असह्य ठणक्याने किंकाळतायत, कोणी ओक्साबोक्षी आई, बहिणी, मुलाबाळांच्या आठवणी काढून रडतायत. अशा स्थितीत आणि त्या रोग्याच्या आकस्मिक श्वासासरशी मनुष्य प्लेगनी पछाडे. त्या रोगाच्या वातावरणातच सतत राहणे, याचा बाबांच्या मानसिक आणि शारीरिक शक्तीवर केवढा ताण बसत असेल, या चिंतेने मी सदोदित व्याकुळ असे. बाबांना कपडे आणि जेवण घेऊन प्रत्यही 2दा मी रुग्णालयात जाई. तिथे आत जाण्याची बंदी असे. बाबा बाहेर आले तरी बाहेरच्या माणसास आतील कोणास शिव देत नसत. दुरून जेवण द्यावे, बोलावे, परतावे. तिथे जाताच प्रत्यही धास्ती वाटे की बाबा या मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर येतात ना. त्यांना क्वचित उशीर लागला की मनात धस्स व्हावे. तेही प्लेगनी लागले अशी बातमी तर मला आज ऐकावी लागणार नाही ना. आणि तरीही ही बातमी गृहीत धरून माझ्या एकापक्षी अशा प्रेमभीरू असणाऱ्या मनानी बाबाही प्लेगने पछाडले तर काय व्यवस्था करायची याची योजना शांतपणे आगाऊच करून ठेवण्याचा निर्दय धीर दुसऱ्या पक्षी करीत असावे. नाशिक नगरातही प्लेगच. बहुतेक घरे ओसाड. रात्री मी जेवण न्यावे तेव्हा त्या अंधेरात त्या ओसाड रस्त्यातून जाताना घाबरे व्हावे. जर सोबत कधी भेटलीच तर बहुधा प्लेगला बळी पडलेल्या कोणा मनुष्याची प्रेतयात्रा आणि तिचा तो विकृत भीषण राम बोलो भाई राम यांचीच काय ती. मनात यावे आज यांचा राम बोलो भाई राम मी ऐकत आहे. उद्या क्वचित माझ्या प्रिय बंधूंची किंवा माझीही तिरडी अशीच जात असता तिचा हा रावणी राम बोलो भाई राम दुसरे कोणी ऐकणार नसतील म्हणून कशावरून. तो एक दिवस जिची अशुभ अपेक्षा त्या उग्र रुग्णालयाच्या दाराशी जाताच मला प्रत्यही थरकापवी, ती बातमी ऐकू यावयाची ती आलीच. रुग्णालयाशी बाबांचे जेवण घेऊन वाट पाहत उभा होतो. नेहमी बाबा बाहेर येऊन मला दिसले की त्या दिवसापुरता मला केवढा आनंद होई. चिंता क्षणापुरती तरी दूर होई. पण त्या दिवशी बाबास उशीर लागला. उत्सुक चिंतेने वाट पाहत कितीतरी वेळ उभा राहिलो. शेवटी एक ओळखीचे अधिकारी बाहेर आले आणि सरधय आवाजात म्हणाले, "तुमच्या वडील बंधूंनाही काल ताप भरलाय. ते आज बाहेर येणार नाहीत." हे ऐकताच वज्रपात झाल्यासारखं वाटलं. खोचून खोचून विचारलं तेव्हा त्यांनी पूर्वी सदहेतूनेच गाळलेली गोष्टही सांगितली की ताप प्लेगचाच आहे. तो गेला. मला बाबास पाहणे नियमाप्रमाणे अशक्यच होते. अत्यंत विषण्ण मनाने परतलो. वाटले आज मात्र खरा पोरका झालो. जगात आज एकटा उरलो. आणि वहिनी, तिला हा धक्का सध्या तरी बसू नये म्हणून ती गोष्ट तिला कळवली नाही. केवळ रामभाऊंना सांगितलं.
तो दिवस म्हणजे माझ्या कुटुंबावर कोसळलेल्या या प्लेगच्या मारक आघातांच्या निर्वाणीचा वज्रघातच होता. या सर्व आघातांनी आणि क्लेशांनी माझी जीवनशक्ती खचून मलाही प्लेग कसा झाला नाही याचं आश्चर्य वाटतं. पण प्रकृतीने टिकाव धरला खरा. पण त्या दिवसानंतर हळूहळू सुदैवाची चढाई होण्यास आरंभ झाला. कारण बाबांचा प्लेग विकोपास न जाता थोडक्यात निभावलं आणि बाळही बरा होऊन 2-3 महिन्यात ते दोघेही घरी आले. नाशिकलाही प्लेग थंडावला. आम्ही तिघे बंधू वहिनीसह शिक्षणाधिक सोयीसाठी नाशिकलाच स्थायिक होण्याचा निश्चय करून रामभाऊंच्या त्या बिऱ्हाडीच नित्याचे राहिलो. या सर्व कौटुंबिक चिंतेत आणि क्लेशात मी माझ्या अंगीकृत अशा राजकीय व्रताची चळवळ सोडली नाही. पण तिचा वृत्तांत सुसंगतपणास्तव पुढच्या प्रकरणीच देऊ. यापुढे भगूरचा माझा संबंध सुटल्यासारखा होऊन नाशिक हेच माझे आणि माझ्या कुटुंबाचे वास्तविक वसतिस्थान झाले. आणि अशा रीतीने अण्णा वारल्यानंतर आसन्न मरण बाळला घेऊन ज्या रात्री आम्ही प्लेगसाठी गुप्तपणे भगूर सोडले, त्या रात्रीच भगूरला, त्या माझ्या जन्मभूमीला मी नित्याचाच रामराम ठोकल्यासारखे झाले.